या जगामध्ये कोल्हापूर हे एकमेव शहर आहे जगात कुठल्याही माणसानं कुठेही जन्माला यावं त्यानं मरावं कोल्हापुरातच. कारण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही कोल्हापुरामध्ये तुमचा जर मृत्यू झाला असेल तर तुम्ही अंत्यविधी तुमचा जेव्हा होतो तेव्हा त्याला 1 रुपयाही खर्च नाही. आणि मग फावला वेळ सकारात्मक कसा घालवायचा इथं मात्र कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे. कोल्हापूरचा माणूस उगाच गप्प बसत नाही. तो 10 ते 6 नोकरी करत असेल तर तो सकाळी काहीतरी करत असतो उद्योग, 6 नंतर तो काहीतरी वेगळा झोपेपर्यंत आणि 2 उद्योग करत असेल. 100%पैकी 80% लोक आहेत ते 1 ते 1 असं काही करत नाहीत. जेवढ्याच तेवढं हे प्रमाण कोल्हापुरात नाही. तर आई आली, ती म्हणाली किती रुपयाच्या साड्या तर त्या? तर तो म्हटला की 350 रुपयाची साडी. तर तू एक स्त्री म्हणून बार्गेनिंग करताना तू 350ची साडी किती रुपयाला मागशील? 100. माझी आई म्हणाली 35 रुपयाला देतोस. कोल्हापूर एकमेव शहर असं आहे की ते कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवतात. म्हणजे कोण त्याच्यावर अवलंबून आहे. कर्म काय महत्त्वाचं नाही, कोण. 3 रस्ते एकत्र आलेल्या गोष्टीला तिकटी म्हणतात. म्हणून मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, कोळेकर तिकटी, ह्या तिकट्या आहेत फार. आणि आम्ही कुठं पत्ता वगैरे लिहिल्यानंतर बाहेरचे लोक वगैरे हे काय तिकटी काय त्यांना वाटतं की हे स्पेलिंग मिस्टेक आहे, ते आमचीच अक्कल काढतात. अरे नाही रे बाबा तू लिही, ते जातं पोस्टमन जातो, त्याला माहिती आहे तिकटी म्हणजे काय आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधले सगळे तंत्रज्ञ तू आता कुठलाही जुना सिनेमा काढशील तुला सगळी मराठी माणसं दिसतील, नावं दिसतील, ते सगळी माणसं कोल्हापूरची आहेत. गाड्यांची नंबर प्लेट मोठी करायची म्हणून साईज दिला कोल्हापूर आरटीओचा. आणि त्याचा एवढं फॅड, ते पोलीस उभेच, गाडीचा नंबर प्लेट नंबर साईजमध्ये नाही आणि मोठी नाही आहे, चटकन 100 रुपयाची पावती. उद्योगच झाला पोलिसांना. दिसली गाडी नंबर प्लेट कमी आहे आणि लोक वैतागले. लुना असते ना टिनपाट, त्या लुनाला त्यांनी नंबर प्लेट अशी लावलेली होती. त्या नंबर प्लेटमुळे पुढची गाडी दिसू नये एवढी मोठी नंबर प्लेट. त्याच्यावर नंबर लिहिलेला आणि खाली लिहिलं होतं बास काय. मी अत्यंत गर्वानं सांगू शकतो मी दिलेली शिवी कधीही म्यूट वजा एडिट वजा घालवली वजा रिशूट काहीही झालं नाही, आज तागायत नाही. तर एका सिनेमामध्ये ती शिवी आणि हे आल्यानंतर तशीच शिवी एका वेगळ्या नटानं दुसऱ्या सिनेमात दिली तर सेन्सॉरनं ती काढायला लावली. तो म्हटला त्यांनी दिलेले आहेत. तर ते अधिकारी म्हटलं नाही ते त्यांना अलाउड आहे नाही, म्हणजे त्यांच्या भाषेत शिवी वाटत नाही आणि त्यांना शोभते ती. आणि आता ती शिवी गॅझेटमध्ये आणून ठेवलेली आहे, मी सेन्सॉर नाही काढू शकत. हाय गाईज, कसं काय, नमस्कार. तर मी प्राजक्ता आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या कट्ट्यावरती, म्हणजेच बोलभिडूच्या बाल्कनी सेक्शनमध्ये. तर आज ना आपल्यासोबत गप्पा मारायला खूप एक इंटरेस्टिंग अवलिया असा व्यक्ती आलेला आहे, असे सर आलेले आहेत जे की अभिनेता तर आहेच आहेत, ते लेखकसुद्धा आहेत आणि दिग्दर्शकसुद्धा आहेत. तर असे ऋषिकेश जोशी सर आपल्यासोबत आलेले आहेत. तर सर, पूर्ण बोलभिडूच्या टीमतर्फे मी तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. सर, आता सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही मूळ कोल्हापूरचे आहात आणि कोल्हापूरच्या लोकांबद्दल आम्ही नेहमीच असं ऐकलं की ते एकदम चिल माणूस असतात. म्हणजे त्यांना काहीच कसलंच टेन्शन नसतं किंवा काय, इव्हन ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून पण जाणवतं. आणि तुमचं सगळं बालपण पण कोल्हापूरमध्ये गेलं आहे. तर त्याबद्दल थोडं सांगा ना, की एकतर तुमचं बालपण कसं होतं आणि तिकडचे माणसं सगळे असे चिल, एकदम कसलंच टेन्शन नाही, असे कसं काय असतात? ह्याचं वर्णन करणं फार म्हणजे इतकं विस्तृत आहे, तरीसुद्धा संक्षिप्त मांडण्याचा मी प्रयत्न करीन. कोल्हापूरबद्दल करोडो अंगानं, अनेक विषयांच्या अंगानं बघण्यासारखं ते शहर आहे. मी कोल्हापुरात जेव्हा राहिलो तेव्हा जन्मालाच तिथं आलो आणि शिक्षणही माझं तिथंच झालं. त्यामुळं आपण काय जगावेगळं काय वागतो वगैरे असं काय कळायचं काही कारणच नाही आहे. शहर जसं वागतं तसं आपण वागत असतो. मी कोल्हापूर सोडल्यानंतर बाहेर गेल्यावर मला असं लक्षात आलं की अरे अरे रे रे लोक माझ्या बोलण्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट करत आहेत, ते कशा नजरेनं बोलत आहेत, ते मला काय कुठल्या गोष्टीवर हसतायत, कुठल्या गोष्टीवर चेष्टा करतायत, हे आपल्याला आपली ओळख आपलं गाव घर शहर सोडल्याशिवाय होत नाही. आणि मग बाहेर गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे मी जिथून आलो ते माझे रूट्स का वेगळे आहेत. वेगळे म्हणजे त्या अर्थानं असे वेगळे असं काही म्हणता येत नाही, पण तरीसुद्धा त्याचं वैशिष्ट्य वेगळं काय आहे. आणि मग मला असं लक्षात आलं की
फारच अशा एका काय पूर्वसंचित म्हणा किंवा पुण्याई म्हणा की मी अशा एका संपन्न गावात जन्माला आलो आणि उर्वरित महाराष्ट्र, मग भारत, मग जगात अनेक ठिकाणी फिरल्यानंतर अशा शेकडो गोष्टी, वैशिष्ट्य अशी मला दिसली की नाही, या बाबतीत माझं शहर ह्याचं एक वेगळेपण टिकवून आहे. मग ते वेगळेपण किती किती विषयांमध्ये आहे. तर एक तर महाराष्ट्रात तुम्ही इतरत्र किंवा भारतात अनेक ठिकाणी गेल्यानंतर लक्षात येते की कोल्हापूरला लाभलेला जो निसर्ग आहे तो इतका अफलातून निसर्ग आहे. महालक्ष्मी मंदिर म्हणजे अंबाबाईचं मंदिर, जे भारतातल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक, तर त्या कपिल मुनींच्या ग्रंथामध्ये देवीचं स्थान दक्षिणेत कुठे वसला असेल किंवा कुठं असेल, तर त्या ठिकाणी ती जमीन जेव्हा कपिल मुनींनी त्यांच्या ध्यानासाठी किंवा त्यांच्या उर्वरित त्याच्यासाठी जेव्हा निवडली तेव्हा पण असणार की शहराला पाणी किती आहे, कुठली इंडस्ट्री किंवा काही येताना जे बघतो वीज किती, पाणी किती, जमीन कशी काय, तेव्हा त्यावेळेला त्यांनी मॅपिंगमध्ये त्यांना दिसलं की अरे हे अप्रतिम अशी उपजाऊ जमीन आहे, विपुल पाण्याचा साठा आहे. पंचगंगा मग एका बाजूला कृष्णाई जरा बाजूने जाते, भोगावती आहे, नद्या. आणि गमतीची गोष्ट आत्ता गेल्या काही वर्षामध्ये जरा पाण्याचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये जरा कमी दिसतं, पण माझ्या लहानपणी मला आठवतं आहे की आता काही वर्षांपूर्वीपर्यंत इतर नद्या आटल्या असल्या तरी कोल्हापूरच्या पंचगंगेत उत्कृष्ट पाणी आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं 24 तास अप्रतिम वाहती नदी असणं आणि त्याच्यामुळं स्वाभाविकपणे जमीन, काळी जमीन, त्यामुळं तुम्ही काय घाला त्या जमिनीत, काहीही कुठलेही बी घाला, अप्रतिम धान्य, फळं, भाजी आणि सगळं उपजाऊ जमीन आहे. जंगलं या अर्थानं नव्हे, पण झाडी. त्यामुळं निसर्गामध्ये अपेक्षित असलेली सगळी पानं, फुलं हे तुम्हाला रंग देतात रोजच्या जगण्यामध्ये. आणि मग असं जेव्हा वातावरण असतं तेव्हा हवा अप्रतिम असते. तिन्ही ऋतूंचा डिस्टिंक्टिव्हली संचार कोल्हापुरामध्ये तुम्हाला तो मिळत असतो. मग तुमची चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारं वातावरण जेव्हा असतं आणि जेव्हा त्याला आध्यात्मिक एखादा काय आशीर्वाद वजा वारसा आणि नंतरच्या सगळ्या त्या प्रवासात राजर्षी शाहूंसारखा राजा गावाला लाभणं, अशा अनेक गोष्टींचा संगम असतो त्या सगळ्या गोष्टीचा. आणि ती परंपरा आपोआप सगळी प्रवाही होत राहते. आणि हे एक वैशिष्ट्य आहे की कोल्हापुरात राहिल्यानंतर आपल्याला शहरात राहत असतो तेव्हा आपल्याला आपल्या गावचं महत्त्व नाही लक्षात येत किंवा कळत नाही. बाहेर गेल्यानंतर जेव्हा मागं वळून पाहतो किंवा संदर्भ सगळे अभ्यासातून येतात तेव्हा इतके संदर्भ असे चित्तथरारक, वेगळेपण ठसवणारे हे जाणवतात. आता भारतातल्या 650 संस्थानांमध्ये प्रत्येक राजा आपापल्या, आणि ते अगदी इतिहासापासून सगळं आहे की तो त्यांचा सल्लागार असेल, राजकारणी असेल, कलावंत असतील, गायक असतील, ज्योतिषी असेल आणि हे असेल, ती सगळी फॅकल्टी. पण राजर्षी शाहूंच्या याच्यात राजकारण आणि शहराचा विकास याच्याबरोबरीनं कलेसाठी त्यांचा असलेला वरद असतं आणि त्यांची कृपा ही भारतात अजोड आहे, अजोड. आता कोल्हापूरचं केशवराव भोसले नाट्यगृह जे आत्ता जळालं, भारतातलं एकमेव अस्तित्वात असलेलं थिएटर होतं की जिथे 100 वर्षांपूर्वीपासून जेव्हा स्थापन झालं तेव्हापासून आजही तिथे प्रयोग होत होते. भारतात असं कुठलंही थिएटर अस्तित्वात नाही जे 100 वर्षांपासून आहे अस्तित्वात आणि जिथे प्रयोग होतात. तर त्यांनी शहराचा, आपलं संस्थान भारतात दिमाखदार असलं पाहिजे हे ध्येय होतं त्यांचं. मग माणसंही तशी उद्योजक असली पाहिजेत, जगण्यामध्ये काहीतरी प्रेरणा असली पाहिजे, ती त्या निसर्गाने दिलेली आहे. त्याच्यामुळे मग आता गंगाराम कांबळेंचं उदाहरण त्या ह्याच्यात येतं की लोक म्हणाले की नाही कांबळे आम्ही काय त्याच्या ह्याच्यामध्ये चहा वगैरे पिणार नाही. महाराज आले, बसले, ते म्हटले दे चहा, आणि ती सामाजिक प्रक्रिया सगळी महाराजांमुळे सुरू झाली. अबालाल रहमानसारखा त्यावेळेचा, म्हणजे आता 130 वर्षांपूर्वीचा 1890 वगैरे काळचे भारतातले, जगभरातले वॉटर कलरमधला प्रख्यात चित्रकार आणि जगामध्ये त्यांचं नाव होतं. आता ते जगभरातला एक त्यावेळेचे अग्रगण्य चित्रकारांपैकी एक कोल्हापुरात आहे,
त्याचं कसं चीज व्हायला पाहिजे, त्याला त्याच्या पुढच्या पिढ्यांची तजवीज, त्याला कुठे युरोपात स्पर्धेला पाठवा, चित्र पाठवा, हे पाठवा. मग तेव्हा पालन कसं व्हायचं लोकांचं, की तेवढ्यापुरतं वार्षिक तनखा आणि तू पदरी आहेस तोपर्यंत तुला पगार नव्हे, तुझ्या पुढे तुला घर दिलेलं आहे, ही जमीन, ही 7 एकर जमीन, म्हणजे तुझ्या पुढच्या पिढ्या, जो मी नसलो तरी चालेल, पुढच्या सगळ्या पिढ्या, त्याचं तू नसलास तरीसुद्धा तू माझ्याकडे काम केलंस ना, तर तुझ्या पुढच्या पिढ्याही तरल्या पाहिजेत, जगल्या पाहिजे, असं पिढ्यांचा विचार करून त्यांनी अनेक सगळ्या फॅकल्टीज त्यांनी जिवंत ठेवल्या. काकडे नावाचे एक काकडे टेलर, मी त्याचं कात्रणं दाखवतो तुम्हाला. ब्रिटिश प्रिन्स, त्यावेळेचा ब्रिटिश प्रिन्सचा सूट शिवण्याची स्पर्धा होती. आता ब्रिटिश साम्राज्य सगळं भारतभर, मग त्यांनी जाहिरात टाकली अशी की राजाचा सूट शिवणारा जो त्याला बक्षीस दिलं जाईल, आणि त्याच्या जाहिरातीत मापं दिलेली होती. सबंध युनायटेड किंगडमच्या कॉलनीज जिकडे जिकडे होत्या तिकडे सगळीकडे जाहिरात गेल्यानंतर वर्तमानपत्रातल्या आलेल्या जाहिरातीच्या मापांवर त्या प्रिन्सचा ड्रेस हा काकडेंनी जो शिवला तो पाठवला, त्यांना सुवर्ण पदक आहे तेव्हाचं. काय की वेडसर आणि मजेशीर माणसं आमच्या गावामध्ये झालेली आहेत. मग दूध दुभतं अप्रतिम, खाणं पिणं अप्रतिम, त्यामुळे एकदा पोट भरलेलं असेल, उत्तम हवा असेल तर विचार करायला वेळ मिळतो, आणि मग फावला वेळ सकारात्मक कसा घालवायचा. इथं मात्र कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे. कोल्हापूरचा माणूस उगाच गप्प बसत नाही. तो 10 ते 6 नोकरी करत असेल तर तो सकाळी काहीतरी करत असतो उद्योग, 6 नंतर तो काहीतरी वेगळा झोपेपर्यंत आणि 2 उद्योग करत असेल. 100%पैकी 80% लोक आहेत ते 1 ते 1 असं काही करत नाहीत. हे मी बाहेरच्या शहरात बघितली की आपली एक नोकरी जेवढ्याच तेवढं हे प्रमाण कोल्हापुरात नाही. तुमच्या घरात दारात तो गवळी येऊन जेव्हा दूध देऊन जातो त्याच्याकडे एक छोटं मापटं असतं, तो एक्स्ट्राचं माप टाकतो. बाजारात तुम्ही काही धान्य घेतलं तो एक मुठभर वेगळं धान्य देतो, तुम्हाला भाजी 4 शेंगा जास्त घालतो. हे पुण्या मुंबईत वगैरे नाही हो, असं काही एक्स्ट्रा वगैरे बाहेर मिळत नाही. मग आता हे बोलण्यात कसं राहील. कोल्हापूरचा माणूस जेवढ्या सगळं उत्तर दिलं तर तो कोल्हापुरी कसा. आणि मग हवा अप्रतिम, त्यामुळे मोकळ्या आवाजात बोलणे आणि कोणाचाही मुलाहिजा न बाळगणे त्याच्यामध्ये उद्धटपणा, उर्मटपणा, अपमान करणे हा मुद्दा नाही आहे. निकोप मौज. त्यामुळं असं आहे की म्हणजे एक राजपरंपरेचा एक हे, मग अनेक वतनदार, सरदार, मग अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे तालेवार माणसं, मग कुणी कोणाला कमी नाही ना. त्यामुळे फुकटचं कशाला तुमचं ऐकून घेतोय आम्ही, असं काही कुणी कोणाचं काय ऐकून घेत नाही. आणि मग त्याला ना ती एक आनंददायी टीकात्मक करण्याची जी एक मिश्किली वृत्ती जी आहे ना, आणि ह्युमर तो आमच्या गावात कुठनं कसा आला त्याला तोड नाही. म्हणजे ती विनोदबुद्धी म्हणजे लोक त्याला विनोदबुद्धी म्हणून म्हणतात. ती माणसं नॉर्मल कोर्समध्येच बोलताना अशा पद्धतीनं बोलतात ना की विनोदाला काय महत्त्वाचं वैशिष्ट्य माहिती आहे का, ज्याला स्वतःवर हसता येतं त्याला उत्कृष्ट विनोद जमतो. ज्याला स्वतःवर हसता येत नाही त्याचं काम इतर लोक करतात. त्यामुळं म्हणजे तुम्ही एखाद्या कुठल्याही ठिकाणी बाजारात तुम्ही गेला असाल तर आजूबाजूला सामान्य पद्धतीची दिसणारी माणसं ती कुठल्या कपड्यात आलेली आहेत आणि कशी बोलतात ह्याच्यावरून तुम्ही त्यांचा ठाव ठिकाणा घेऊ शकत नाही. ती कुणीही कुठल्याही पदावरती खूप कुणीतरी असू शकतात. आणि असं घडलेलं आहे आणि ते त्याचं काय फार भीडभाड वगैरे बाळगत नाहीत. त्यामुळं एका पद्धतीची ती, आणि पुन्हा एक असा तोरा आहे ना, म्हणजे एक मिशीचा पीळ ही वैशिष्ट्य आहे ना, हे सिनेमात आपल्याला दिसतं. मिशीचा पीळ म्हणजे आमच्याकडे वेगळं काहीतरी एक, म्हणजे सिनेमात आणि कल्चरमध्ये आपल्याला दिसताना कसं दिसतं. मग ती दानशूर वृत्ती ती अनेक ठिकाणी दिसेल. तुम्ही समजा मी असं खूपदा बघितलेलं आहे, पत्ता माहीत नसेल ना तर तुम्ही इथे विचारा कुठल्याही शहरात बाहेर, पत्ता माहिती असेल तर मुंबईचा माणूस तो म्हणेल माहीत नाही, असेल तर तो सांगेल की असं असं इकडे बसा तिकडे हे करा वगैरे. हे तुम्ही कोल्हापूरच्या माणसाला पत्ता विचारला तर तुम्ही कुणीकडे जाणार आहे, 1 मिनिट, तो तुमच्या गाडीवर बसेल, तो तुम्हाला पत्ता दाखवायला येईल आणि तो सोडेल आणि तो तुम्ही नाही तुम्हाला सोडायला आलो होतो असं म्हणून तो जाईल. असे मी करोडो अनुभव पूर्वी घेतलेले आहेत. आमच्याकडं वेळेचं आमच्या घड्याळ वेगळं आहे. आलोच ह्या शब्दाचा अर्थ काय असेल, किंवा ती 5 मिनिटात आलो
म्हणजे आयदर तो आयुष्यात परत भेटू शकत नाही किंवा त्याची 5 मिनटं ही कित्येक दिवसांची असू शकतात किंवा ती कितीही असू शकतात. माझ्याकडे आमचा एक मित्र आला होता. तर मला कुठेतरी जायचं होतं. तर तो म्हटला की तुला माहीत नाही आहे. तर तो साधारणतः एक 20 किलोमीटर अंतरावर माझ्याबरोबर बसणं आणि असं तसं वगैरे तो उगाचच मला दाखवायला आला दिवसभर. मी म्हटलं अरे ह्याच्या घरच्यांचा आता हा कुठे गेला असेल वगैरे. घरी सांगून जातो ना हे आलो मी. म्हणजे हा कधी येणार आहे याचा काहीच माहिती विचारायचं काही भानगड नसते, काय नसते. त्यामुळे असं उन्मुक्त असं ठराविक साचात वगैरे असं काही आमच्या शहरामध्ये नाही. मग कोल्हापूरची जी वैशिष्ट्ये म्हणून सगळी जगाला जी माहिती असतात तर खाण्यापिण्यामध्ये तांबडा पांढरा वगैरे ही कोल्हापूरनं जगाला दिलेली देणगी आहे. मला फ्रान्समध्ये एका रेस्टॉरंटमध्ये मी खूपदा प्रयत्न केला की हा काय प्रकार आहे. त्याला इंडियन फूड ह्याच्यामध्ये मग तो बाहेरच्या देशात इंडियन फूड इडलीपासनं राजमापासनं आणि त्याच्यामध्ये तांबडा पांढराचा त्यांचं स्पेलिंग चुकल्यामुळे मला बराच वेळ कळलं नाही की हा ना म्हणायचं काय आहे. पण तो तिथपर्यंत वगैरे आयडेंटिटी फ्रान्सपर्यंत. उगाच मुंबईसारखा वडापाव म्हणून एवढा असा आपला डुचका वडा नाही. आमच्याकडे वडा म्हणजे असा उत्कृष्ट व्यवस्थित उत्तम वडा. तुम्ही कुठलाही पदार्थ करायला घ्यावं. आणि हे जे आग्रह नावाचा प्रकार आहे ना, जेवण झाल्यानंतर हे जे सगळं काही वाटलं की जरा सव्वा प्रमाण आमच्याकडे बसला माणूस की तो एक वेळ जागेवर गचकून गेला तरी चालेल, पण त्यानं आम्ही सांगतो तेवढं खाल्ल्याशिवाय उठायचं नाही. माझ्या घरात कोणीही आणि आल्यानंतर ते घाबरतात की पडतात ताटावर आडवे, प्लीज नका. नाही पण तसं नाही, अर्धी पोळी कमीच खायची मग. आणि काही बिघडत नाही. हा जो एक परवलीचा शहराचा वाक्य ना, त्याच्यामध्येच माणसं तब्येतीत मजबूत, त्या मिशीला पीळ, तुकतुकी ही सगळी त्याच्यामुळं आलेली आहे, त्या वृत्तीमुळे. आणि मग ठिकठिकाणी तुम्हाला असे प्रसंग खूप दिसतात. तो मग भाषेबद्दल काय आहे, रांगडी भाषा. आता खरं म्हणजे गंमत सांगतो ह्या निमित्तानं की ती संस्थानिकांची भाषा म्हणून स्वतःला आदरार्थी बोलणे आपण, किंवा असं आपल्याला दिसतं की घरामधला धाकटा भाऊ सुद्धा मोठ्या भावाला आहो म्हणतो. बऱ्याच अंशी मला सुद्धा सवय अशी, किंवा आमच्याकडे सगळ्यांनाच सवय अशी. जवळचा मित्र आणि एक त्याच्यामध्ये असं ते वयानं जास्त आहे म्हणून वडिलकीचं नव्हे, तो एक काय बोलण्याचा प्रघात आहे की काय प्राजक्ता काय म्हणताय तुम्ही. मग त्या स्त्रियांच्या तोंडी सुद्धा आम्ही आलो, आम्ही गेलो. मी हे विचारणार होते. माझी एक मैत्रीण आहे, तर ती कोल्हापूरची आहे. तर आता मी म्हणते की मी सकाळी उठले होते, तर ती म्हणते मी उठलो होतो ना सकाळी. मी कन्फ्युज व्हायचं, तू अशी का म्हणते. करेक्ट. आता गंमत म्हणजे मराठी भाषेचा विचार केला ना तर आमच्या गावचं भाषेचं व्याकरण वेगळं आहे. मी आत्ता असं विचारलं की क्रियापद हे कर्त्याप्रमाणे चालतं का कर्माप्रमाणे चालतं. आता ह्या असं काही भाषा कर्ता कर्म वगैरे बोंबलतं सगळं. क्रियापद हे प्रचलित प्रमाण भाषेमध्ये कर्माप्रमाणे चालतं. म्हणजे मी तुला असं जर विचारलं की तू लाडू खाल्लास का, तर तू लाडू खाल्लास. मी खाल्ला असं म्हणशील ना. तर कोल्हापूर एकमेव शहर असं आहे की ते कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवतात. म्हणजे कोण त्याच्यावर अवलंबून आहे. कर्म काय महत्त्वाचं नाही, कोण. म्हणजे मी विचारताना कोल्हापूरचा प्राजक्ता लाडू खाल्लीस काय ग, ते कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवतात. आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे. भाषासुद्धा आम्ही कोण बोलतोय त्याच्यावर अवलंबून आहे. काय बोलते हे महत्त्वाचं नाही आहे. आम्ही व्याकरणसुद्धा आमच्या पद्धतीनं करून घेतलं आहे. आम्ही ते तुमचं आहे पाणीने बिणीने कर्माप्रमाणे खड्ड्यात दिलं ते. आम्ही कर्त्याप्रमाणे आमचं क्रियापद वेगळं आहे. आमची भाषा अशीच आहे. आणि तो ॲक्सेंट जो आहे ना त्याची पण फार मजा आहे. म्हणजे मी पण त्याचं ना असं जरा असं एक मी सर्व महाराष्ट्रातल्या ॲक्सेंटचं एक म्हणजे आलेख ह्याच्यावरचं आलेखात स्पीच आणि व्हॉल्यूमचं एक डिकोड करायचा प्रयत्न केला होता. तर कारण इथं बऱ्याच लोकांना ते कोल्हापुरी कॅरेक्टर आहे, मग काय कसं बोलायचं हे सांगताना त्याची एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मी प्रत्येक ॲक्सेंटचं केलं आहे. म्हणजे कोकणातला म्हणजे मुंबईतला माणूस जो आहे ना तो सरळ उठल्यानंतर तसा, तर तो क्रियापद फक्त त्याचं जरा मी गेलो होतो बास संपलं. एक पीच एक व्हॉल्यूम संपला विषय, क्रियापद खाली. कोकणातला असेल तर तू प्रशांत दामले इलो, तो क्रियापद असं लांबवतो. आमच्या कोल्हापूरचं म्हणजे साधारणतः अल्टरनेट शब्द किंवा विषम ह्याच्यातले शब्द
अतिशय हाय पिचमध्ये जरा स्ट्रेस देऊन तुला सांगतो गेलतो मी आणि अशी जॉय 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 जी रिक्षा गेली आणि पडलं रे ते असं. त्याला जो एक असा अनिवन कसाही त्याचा ग्राफ आहे ग्राफिकल. हां. यला व म्हणणे आणि वला य म्हणणे, कसं? म्हणजे ह्याची रिप्लेसमेंट करायची यला वला य. आता गंमत बघ, वडाप हा शब्द जो आहे ना, वडा भात. वडाप, हां, वडाप. मी त्याचा अत्यंत असा माझ्या डोळ्या देखत त्या शब्दाचं मौज आहे त्या शब्दाची. रस्त्यात अशी लिफ्ट मागतात ना लोक, की हां लिफ्ट द्या. हां. तसं आमच्याकडे लिफ्ट वगैरे म्हणजे गाडी थांबवली ना ते थेट आधी बसतात. कुठं झालंय मला सोड सोड पुढे. की. हां. हां. तर ते बोलताना कसं, मला जरा टाक पुढं, टाक पुढच्या चौकात टाक मला, म्हणजे तू निघाला जायस ना तर तो बसून सांगेल तुम्हाला. मग उतरल्यानंतर तू कसा आलास तर तो सांगतो की अरे लिफ्ट घेतली म्हणजे वडाप म्हणजे ओढणे. तर एखाद्याची निर्भत्सना म्हणजे चेष्टा कशी करायची, काय वडाप ना आलायस का म्हणजे फुकट आलायस का म्हणजे कोणीतरी ओढत तुला आणलाय का. ओढणेचा तो वढणे, वढणेचा तो मग वडाप हा शब्द आला वडाप. मग ज्या शेअर रिक्षा आल्या ना तर 10-10 रुपये सगळ्यांनी घेऊन स्टँडला जायचं वगैरे, तर त्याला कुठलीही रिक्षा चालली असेल ना स्टँडला तर पूर्वी माणसं काय करायची, स्टँडला चालला ना कोण बसले असतील ते पाहुणे असा बसायचं होतं रिक्षात. मग आलेला फुकट ना हा वडाप ना आलेला आहे. तर पुढं ती वडाप नावाची संघटना झाली आणि गॅझेटमध्ये शब्द आहे तो वडाप. आता होय, वडाप रिक्षा संघटना, वडाप हा आता गॅझेटमध्ये मान्य असलेला शब्द आहे. आमच्याकडे शब्दांचं विचारूच नकोस. पत्ता आमच्याकडे सांगताना असं पुढं जा, पापाया तिकटी लागेल, तिकडे एक डांब लागेल, त्या डांबाकडनं खाली गेलास घसरतीला की तिकडे चावी आहे, तिथं कोणाला विचार. ह्यातलं आता तिकटी, डांब, चावी हे जर कळलं नाही तर काय घंटा आपल्याला कळणार त्याच्यामध्ये. आमच्याकडे नळाला चावी का म्हणतात मला माहीत नाही. सार्वजनिक नळ असतो ना त्याला चावी म्हणतात. डांब म्हणजे खांब आणि तिकटी ही एक चायला कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे. 4 रस्ते एकत्र आले की चौक होतो. आमच्याकडे 3 रस्ते एकत्र येण्याचं हे त्रांगडं फार आहे. 3 रस्ते एकत्र आलेल्या गोष्टीला तिकटी म्हणतात. म्हणून मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, कोळेकर तिकटी, ह्या तिकट्या आहेत फार. आणि आम्ही कुठं पत्ता वगैरे लिहिल्यानंतर बाहेरचे लोक वगैरे हे काय तिकटी काय त्यांना वाटतं की स्पेलिंग मिस्टेक आहे, ते आमचीच अक्कल काढतात. अरे नाही रे बाबा तू लिही, ते जातं पोस्टमन जातो त्याला माहिती आहे तिकटी म्हणजे काय आहे ते. मग आणि बसल्या जागी फावल्या वेळाचं काय करायचं. तर हे मात्र या शहरानं इतक्या मोठ्या प्रमाणात बघितलं आणि भव्य दिव्य स्वप्न. मग ती कलेच्या प्रांतामध्ये स्वप्न, कुठल्याही प्रांतातली स्वप्न बाळगलेली लोक या भारतातली अग्रगण्य माणसं. मला सांगा पहिलं ऑलिम्पिकचं पदक कोणाला मिळालं? खाशाबा जाधव, कोल्हापूरचे. पहिलं ऑस्कर कोणाला मिळालंय? भानू आथैया, कोल्हापूर राजोबा देवळामध्ये. पहिलं मराठीचं ज्ञानपीठ कोणाला मिळालंय? वि स खांडेकर, कोल्हापूरचे. दादासाहेब फाळक्यांनी पहिला सिनेमा काढला, पण चित्रपट सृष्टी, फिल्म इंडस्ट्री, सृष्टी हा शब्द दिलेले व्यक्ती म्हणजे बाबूराव पेंटर. आता ते पेंटर, आता ह्याच्यामध्ये तुला हे लक्षात येईल की वृत्ती कशी. बाबूराव पेंटर म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य सांगतो. म्हणजे एकदा ते असे कोणाच्या तरी बरोबर ते पुण्याच्या दिशेला चालले होते. आता हे मी तुला सांगतो एक 100-125 वर्षापूर्वी सांगतोय. पुण्याला चालले होते तर काहीतरी वाई वगैरे भागामध्ये गाडी त्यांची काहीतरी बंद पडली किंवा काहीतरी गाडीत बिघाडा झाला वगैरे आणि रात्रीची वेळ होती. म्हणून तो चालक जो होता तो काहीतरी दुरुस्तीला मग काहीतरी आणायला गेला. मग त्याला कळलं की पहाटेपर्यंत थांबावं लागणार आणि मिळणार नाही. तरी थांबले होते. तर जिथं थांबले होते तिथं एक विंटेज कार गंजलेली अशीच होती. हे रात्रभर खुडबुड वगैरे करत बसले होते. बसून करायचं काय? सकाळी जाताना त्यांनी पेट्रोल मागवलं आणि या गाडीबरोबर ती 20 वर्ष बंद पडलेली गाडी, ती गाडी घेऊन गेले. ते मॅड माणस. इंजिनिअरिंग अप्रतिम शिल्पकला. जगभरामध्ये घोड्याच्या 2 टाचांवर उभं असलेली शिल्प, जो कोल्हापूरचा ताराराणीचा पुतळा जो आहे, ती शिल्प फक्त 3च ठिकाणी आहेत. एक रशिया, एक फ्रान्स आणि एक कोल्हापुरात. तो रवींद्र मेस्त्रींनी बनवलेला पुतळा आहे तो. तंत्रज्ञान,
इंजिनिअरिंगमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्ञानी माणसं होती आणि साधी माणसं होती. मी त्याचं उदाहरण सांगणार आहे. तर ह्या बाबूराव पेंटर नाटकांचे जुने रंगवलेले पडदे असायचे ते पर्स्पेक्टिव्हमध्ये असायचे. मग कोल्हापुरात प्रयोग वगैरे जेव्हा होता तेव्हा दिग्गज कलावंत वगैरे तर कंपनीच्या मालकाने विचारलं की किती दिवस लागणार आहे ते वगैरे. नाही ते पर्स्पेक्टिव्हचं चाललं वगैरे. तर एक आगाऊपणानं त्यावेळेचा एक श्रेष्ठ नट म्हणाला ठीक आहे तू जसा असेल तसा द्या, शेवटी नट प्रेक्षक आम्हाला बघतात वगैरे. होय. हे बाबूराव पेंटरकांना अच्छा असं फक्त तुम्हाला बघायला येतात वगैरे. त्यांनी त्या दिग्दर्शकाला सांगितले की पडदा माझा झाल्यानंतर नाटक झाल्यानंतर नटाला 2 मिनटं उशिरा एंट्री द्या तेवढी. आणि पडदा उघडला तेव्हा नट कुठलाही नाही, फक्त मागचा रंगवलेला पडदा होता. त्याला लोकांनी 5 मिनटं स्टँडिंग ओवेशन दिलं आणि टाळ्या दिल्या. आणि मग त्यांनी विंगेत उभ्या असलेल्या नटाकडे बघितलं की अरे हे कला असते ही आणि फक्त तुला नाही असतात बघाले, आमचंही काम आहे तेवढं. मग ती चित्रपट सृष्टी म्हणजे त्यावेळेला त्यांनी तो सैरेंद्री नावाचा सिनेमा बनवला होता. पहिले ग्राफिक्स आणि इफेक्ट्स हे त्यांनी त्यावेळेला बनवलेले आहेत. त्यांच्या सैरेंद्री याच्यामध्ये कीचक वध, तो कीचकाचा वध झाला. दृश्य जेव्हा सिनेमा मुंबईत वगैरे झाला तेव्हा लोक सिनेमागृहातनं पळून जायचे आणि लोकांनी कंप्लेंट केली आहे खून केला यांनी म्हणून. पोलिसांनी पकडलेलं आहे त्यांना पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. तेव्हा त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की अहो हे तंत्र आहे म्हणून त्यांनी घंगाळ्यामध्ये त्या फिल्म घालून वगैरे त्यांनी करून दाखवलं. आणि ते म्हणले की अहो मी असा इफेक्ट तेव्हा दिला आहे त्यांनी. तो 1913-12 सालची गोष्ट सांगतो मी. म्हणजे सिंहगड सिनेमामध्ये सिनेमातलं तंत्र, कॅमेरा ट्रॉली पॅन होणे वगैरे. बघ त्यावेळेला काही लाईट नाही काही नाही, एकाच वेळेला दिवसा शूट करायचं आहे. पण सिंहगड सिनेमामध्ये मुळातच आता मग सिंहगडावर हा मागणं चढला आणि आता रात्रीची चढाई इलेक्ट्रिसिटी नंतर करणार कसं, शूट कसं करणार. मग फटाक्याची दारू वापरली. मग आता फटाक्याची दारू वापरली तर ते एका ठिकाणी ढीग रचला तर तेवढी भुसकन झाली की तेवढंच संपली. मग कसं होणार ते दृश्य. म्हणून त्यांनी काय केलं, अशी एका रांगेत अशी दारू अशी ती मांडली आणि इकडनं पेटवली. जसा लाईट येईल आणि तसं त्यांनी फाईट सिक्वेन्स असा कोरिओग्राफ केला की त्या लाईटबरोबर नटांनी असं वळायचं. आता तसं वळायचं आहे तर कॅमेरा पण असा वळला पाहिजे. म्हणून तो त्या गाडीवर कॅमेरा ठेवलेला असा हा पहिला पॅन हा तंत्रसुद्धा हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. मुंबईत तो कीचकवध नावाचा सिनेमा त्यांनी आणला. तर मुंबईत आता सिनेमा प्रेक्षकांना कळणार कसं, इथं सिनेमा आहे म्हणून त्या ग्रँट रोडला त्यावेळेच्या नाच का काय थिएटरला वगैरे 60 फुटाचं त्यांनी सैरंध्रीचं कटावळू बनवलं होतं, 60 फूट उंचीचं. तेव्हा जे स्कूलमधल्या प्रिन्सिपल ब्रिटिश प्रिन्सिपलला सुद्धा लांबून असं दिसले की तिकडं काही पेंटिंग ते विद्यार्थ्यांना पाठवलं बघायला. तर गिरगाव बिरगाव वगैरे म्हणजे ग्रँट रोड ईस्टच्या ह्याला लालबागपर्यंत वगैरे ते उंच असं ते लोक बघायला जायचे की अरे काय चित्र काढले. ते बघायला जायचे तेव्हा खाली आलं ते इथं सिनेमा पब्लिसिटीचं तंत्र त्यांनी तेव्हा आणलेलं आहे की पब्लिसिटी कशी असते, होर्डिंग्स मार्केटिंग सिनेमाची सगळी तंत्र त्यांनी आणली. त्यांनी प्रचंड मोठा स्टुडिओ उभा केला. त्याच्याबद्दल मी कधीतरी बोलेन की तंत्राबद्दल त्यांनी काय केलं. उत्कृष्ट चित्रकला, उत्कृष्ट शिल्पकला, उत्कृष्ट. आणि मग दादासाहेब फाळकेंनी तो कॅमेरा आणला युरोपातून. मग ह्यानाही सिनेमा करायचा होता वगैरे. मग हे म्हणाले की मला तो आता तुम्ही आणलाय तर मला तो भाड्यानं द्या. मग फाळकेंनी नकार दिला. ते म्हणले मी बाहेरनं आणलाय आणि मी नाही तुम्हाला तो देऊ शकत वापरायला. आमच्याकडे लगेच आत्मसन्मान किती लगेच याला मागायला गेलो काय आणि वगैरे खड्ड्यात गेला तुमचा. ते म्हटले मी बनवतोच. त्यांनी सिनेमाचा कॅमेरा बनवला. त्यांचे भाऊ आनंदराव पेंटर त्याचे सिनेमागृहात जाऊन बसायचे. ते लोक सिनेमा पडद्यावर जाऊन इकडं हे आहे पडद्यावर लागलाय ना तर ते उलटे बसायचे की हे कसं काय यंत्र. त्यांनी एक कॅमेरा मागवला, त्यांनी तो खोलला, त्याच्यामध्ये सगळं बघितलं आणि त्यांनी पहिला देशी बनावटीचा पहिला सिनेमा हा त्यांनी बनवला आनंदराव. आणि त्याच्या आपल्या बनवलेल्या कोणालाही मागायला जाणार नाही. माझं मी स्वतः बनवलेलं याच्यावर मी सिनेमे करीन. केशवराव भोसले केवढं दिग्गज व्यक्तिमत्व केशवराव भोसले. मग तेव्हा सगळ्या नाट्यसंस्थांना वगैरे राजाश्रय असायचा.
मग ते महाराजांना राजाश्रय त्यांनी विचार, आता गंधर्वांसाठी बडोदा संस्थान, मग इंदोरचं होळकर संस्थान, आणि असे ते यशवंत नाटक मंडळी होळकरांची होती. मग ते वेगवेगळे संस्थानिक द्यायचे बिदागी, म्हणजे राजाश्रय असायचा की काय असेल तो खर्च आम्ही प्रोड्यूस करतो थोडक्यात. मग आता इकडे तो ऑलरेडी कोल्हापूर संस्थानात 2-3 कंपन्यांना राजाश्रय होता. मग त्यांच्या हाताखालच्या माणसांनी असं लिहिलं की अरे केशवराव, आता 2-3 संस्थांना दिल्या म्हणून त्यांनी केशवरावांना नकार दिला की राजाश्रय आम्ही काही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यांनी ठरवलं इथून पुढे राजाश्रय कोणालाही मागायला जाणार नाही, म्हणून त्यांनी जाहिरातच छापली, खास लोकाश्रयाखालील, हे 22 फॉन्टमध्ये, आणि नाटकाचं नाव एवढं. तो जो मखमलीचा पडदा आहे ना आडवा होणारा, त्यावेळेला त्यांनी तो 12,000 रुपये खर्च करून मखमलीचा पडदा, माझ्या लोकाश्रयाखाली, लोकांच्या पैशावर माझी कंपनी चालते, मी हा पडदा, तो त्यांनी पडदा आणलाय बरं का, तो कर्टन आपला कर्टन, आणि जो मखमलीचा तो त्यांनी आणलेला आहे, इन्व्हेंट केला आहे. तेव्हा पडदे कसे सरकवलेले साधे कॉटनचे पडदे आणि हलक्या प्रतीचे किंवा पडदाच आहे. ते म्हणले नाही नाही, माझा पडदा श्रीमंत होतं, लोकांच्या पैशावर आहे माझी कंपनी, आत्मसन्मान. कोणाच्या दारात आमचा माणूस कधी गेला नाही. आता उदाहरण सांगतो, हे जे पंतांनी केलं नाटक तो मी नव्हेच, मग त्यांना ते फिरता रंगमंच करायचा होता. मग हे मी पंतांकडनं ऐकले आणि नंतरच्या अनेकांकडनंही ऐकलेलं आहे. फिरता रंगमंच करायची कल्पना त्यांच्या डोक्यात, कारण युरोपात तो फिरता रंगमंच वगैरे. मग त्यांनी दिल्ली, कलकत्ता वगैरे अनेक ठिकाणी तंत्रज्ञांना विचारले की कसा फिरता रंगमंच करता येईल आणि काय, तर कुठेही त्यांना काहीही उत्तरं मिळाली नाहीत किंवा कसा करता येईल वगैरे. तर कोल्हापुरामध्ये पंतांची नाट्यसंपदा अनेक वर्ष त्यांनी केलेली असल्यामुळे त्यांचा एक तो अड्डा होता. ते थिएटरला प्रयोगाच्या नंतर सकाळी चर्चेला वगैरे जेव्हा बसले होते तेव्हा त्यांचं ते सारखं अनेक दिवस चालत होतं फिरता रंगमंच, आणि ते सुटत नाही आहे कोणं. ते महात्मा मेसरी इंजिनियर जे होते, आम्ही त्यांची फॅक्टरी होती वगैरे, ते ऐकत होते चर्चा. ते म्हणाले की काय पंत, काय अडचण काय आहे. ते म्हटले मला ते फिरता रंगमंच करायचं आहे, पण मला त्याचं काय ते तंत्र सापडना. ते म्हटले उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला. ते दुसऱ्या दिवशी महात्मा मेसरी आले, बैलगाडीचं ताक नेलं, बैलगाडीचं चाक आडवं ठेवलं. ते म्हटले हे फिरवायचं झाले फिरता रंगमंच, ह्याला काय आहे, हे फक्त अरे मोठी केले, हे असं केले की फिरता रंगमंच, ह्याला काय, हे इकडनं कापायचं 270 अंशाचं वगैरे, धरायचं असं फिरवायचं वगैरे. त्याच्यावर तो फिरता रंगमंच भारतातला पहिला त्या आमच्या महात्मा मेसरीने आणलेला आहे. तुम्ही अडचण सांगा हो, सोल्युशन काय पाहिजे तुम्हाला, कसं होत नाही. आणि मग किरकोळीत उगाच काथ्या कूट करत बसलो नाही 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 नाही. त्यामुळं तू कुठलंही क्षेत्र घे, क्रीडा घे, कला घे, राजकारण घे, अग्रगण्य माणसं आणि तब्येतीत निवांतपणा. आणि मग तो निवांतपणा हा शब्द प्रयोग जो आहे ना, तो वृत्तीचा भाग आहे. जी माणसं ते टाटा म्हणतात तसं, मी प्रचंड बिझी आहे असं म्हणणारा माणूस काम करणारा नसतो. तो म्हणतो की मी वेळ सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याचं काहीतरी नियोजन आहे. तर आमच्याकडे निवांत आहे, म्हणजे काय, तू टेलरकडे कपडे दिलेस, या तुम्ही, अरे कधी पण या, म्हणजे देतो काय, त्याला काय एवढं काय नाही. ते हॉटेलात गेल्यानंतर सुद्धा तो ऑर्डर दिल्यानंतर तो वेटर सांगा काय हवंय ते सगळे मिळणार तुम्हाला काय असेल लगेच. ते लगेच आपल्याला कळत नाही ते लगेच कधी काय आहे ते. मग तुम्ही जेवायला बसलात, आग्रह असेल, कुठल्याही आहेर बिहेर वगैरे, का तुम्ही काही द्यायचं आहे आणि घ्यायचं आहे आणि बोलणं आहे. अत्यंत स्वच्छंदी माणूस. त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग मधलं खूप मोठं काम झालं. आत्ता या घडीला भारतातल्या 100 चित्रकारांपैकी प्रमुख चित्रकार कोल्हापूरचे आहेत. कलायुगी जी कांबळे, फिल्म इंडस्ट्रीतली पहिली 50 वर्ष सगळी पोस्टर्स केलेला माणूस आहे. राज कपूर यांच्या सगळ्या याचे सिनेमे मग पोस्टर्स त्यांनी केलेले आहेत. तू कुठलंही क्षेत्र घे. मग त्यावेळेला बाबूराव पेंटरांनी फिल्म इंडस्ट्री, महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरू केली, ती कोल्हापुरात केली. मग त्याच्यानंतर ते म्हणाले की ते अनेक उद्योग करत होते. नंतर त्यांना वाटले की आता जरा वेगळं काहीतरी करावं, आणि ती फिल्म कंपनी बंद झाली. मग तेव्हा शांताराम वणकुद्रे, म्हणजे व्ही शांताराम दामले फत्तेलाल कंपनीतले बाहेर पडून त्यांनी प्रभात कंपनी पुण्यामध्ये आणली. पुण्यात येऊन त्यांनी प्रभात कंपनी काढली. पण तिथले जे स्थानिक तंत्रज्ञ जे आहेत त्यांचा हेच गेला, म्हणजे करायचं काय. म्हणून त्यावेळेला ते साऊथला गेले, आणि म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधले सगळे तंत्रज्ञ, तू आता कुठलाही जुना सिनेमा काढशील, तुला सगळी मराठी माणसं दिसतील, नावं दिसतील, ते सगळी माणसं कोल्हापूरची आहेत. कला दिग्दर्शक, एडिटर, फलाण, तू काय घे, कॉस्ट्युम बिश्यूम वगैरे, ऐतिहासिक सिनेमा करायचा आहे
तुम्हाला टेलर आणि हे वगैरे मापं द्या. माझ्या आत्ता नाटकाचं पोद्दार PK पोद्दार टेलर मी कलाकारांची मापं घेऊन पाठवलेली आहेत. ते कॉस्ट्युम मला मुंबईत पोहोचणार आणि मौज उगाच काहीतरी म्हणजे उपकार केले. नाही 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 मजेत सगळं चाललेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरचा म्हणून मजेत असतो. मी पण मजेत असतो नेहमी. आपण काहीतरी फार जगावेगळं करतो बिरतो वगैरे असं काही जगाला काही सांगायची गरज नसते. सांगायची गरजच नाहीये. आणि ठीक आहे केलं कौतुक ठीक नाही केलं हरकत नाही तुमचं तुमच्याकडे. हे आमच्याकडे ती पद्धत आहेच ती. मजेशीर माणसं आहेत आमच्याकडची. सर पण मग आपण आता इतकी कोल्हापूरचे लोक किती मजेशीर असतात किंवा चिल असतात हे तर बोलतोच आहे. पण ना मगाशी तुम्ही बोलताना बोलले होते की त्यांना विनोद बुद्धी खूप असते जे की ती खूप सटलपणे असते. त्यांनाच माहिती नसतं की याचं हे विनोदाच्या थ्रू म्हटलेत. तर त्याचा एखादा अनुभव किंवा एखादा किस्सा आहे का? किस्से सांगू एखादा कुठला तरी. आमच्याकडे एका RTO ऑफिसरच्या बायकोचा मंगळसूत्र त्या मोटरसायकलवाल्यांनी चेन स्नॅचर असतात ना त्यांनी पळवलं. आता त्या RTO अधिकारीचा त्याची बायको आता ती बायको शॉपिंगला वगैरे गेलेली आहे. तर तिच्या बरोबर 2 पोलीस द्यायला पाहिजेत. कामं कमी आहेत काय पोलिसांना? ते बॅगा बेगा उचलायला वगैरे आणि हे वगैरे. मग हे गेलेले पोलीस जरा दष्टपुष्ट होते. तसेही ते इकडे बसून काय काम करणार नव्हते. त्याने सांगितलं असणार जा जरा बरोबर बायकोच्या आणि तेवढं तरी जरा चालू नये वगैरे. पण ते चेन आणि ह्यांना काय पळता नाही आलं या पोलिसांना. बायकोची चेन मारल्यानंतर अधिकाऱ्यानं त्या हवालदारांची जी खरडपट्टी काढली ते म्हणजे काय गाडीचा नंबर लिहून घेता आला नाही का तुम्हाला पळता नाही आलं तर? तो नाही ते नंबर दिसला नाही छोटी पाटी होती वगैरे. ह्याच्यावर त्या अधिकाऱ्याने एक लगेच ऑर्डर काढली गाड्यांची नंबर प्लेट मोठी करायची म्हणून साईज दिला कोल्हापूर RTOचा. आणि त्याचा एवढं फॅड ते पोलीस उभेच गाडीचा नंबर प्लेट नंबर साईजमध्ये नाही आणि मोठी नाही आहे. चटकन 100 रुपयाची पावती. उद्योगच झाला पोलिसांना. तो दिसली गाडी नंबर प्लेट कमी आहे आणि लोक वैतागले इतके वैतागले. मी एकदा कॉलेजला चाललो असताना सायकलनं राजाराम कॉलेजला चढावर चाललो होतो. तर माझ्या पुढे ना एक 3x2चा बोर्ड असा चाललेला मला दिसला. जरा पुढे गेल्यावर कळलं की लुना असते ना टिनपाट त्या लुनाला त्यांनी नंबर प्लेट अशी लावलेली होती. त्या नंबर प्लेटमुळे पुढची गाडी दिसू नये एवढी मोठी नंबर प्लेट. त्याच्यावर नंबर लिहिलेला आणि खाली लिहिलं होतं बास काय. त्याचं काय म्हणणं आहे की मोठी पाहिजे. मी मोठी किती लावू? 3x2ची नंबर प्लेट कोणी जगात लावतं का? आणि त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं बास काय. मी एकदा सकाळी इथं ना माणसांच्या त्या वृत्तीचं लक्षण बघ. सकाळी आम्ही क्रिकेट खेळायला जायचो. थंडीचे दिवस त्यामुळे ते धुकं बिकं असले की गाड्यांच्या रात्री लाईट बंद करायचे राहतात ना. तर लाईट असं आपण दाखवतो ना लाईट सुरू आहे वगैरे. तर एक लुनावरनं चालला होता माणूस. त्याच्या हँडलला मध्ये असा बार त्याला हुक मग त्याच्यामध्ये काहीतरी अडकवलेलं वगैरे अशी पद्धत असायची ना. आता लुनाच राहिलेल्या नाहीत त्या. तर तो चालला होता मी त्याला आपलं दाखवलं. तो असा चालला होता. तो म्हणला काय नाही त्याच्या त्या बारला असं रुमाल होता त्याच्यात काहीतरी होतं. तो म्हणला काय नाही चिक्कू आहेत. मी म्हटलं की ह्याला काय वाटलं असेल मी काय विचारेन ह्याला तुझ्या रुमालात काय आहे वगैरे. मी त्याला सांगतो की लाईट लागला आहे त्याचं म्हणणं काय नाही चिक्कू आहेत वगैरे. पण तोही त्याचं असं म्हणणं की तो कोणाला काहीही सांगू शकतो म्हणजे कुणी कोणाला काहीही विचारू शकतं. आता हा असा ना नॅचरल ह्युमर. अगं माझी आई ह्याचं उत्कृष्ट उदाहरण ह्युमर म्हणजे माझ्यात कुठनं आला. माझ्या घरी महालक्ष्मीची सेवा आईचं ते 16 नैवेद्य आणि ह्याच्यामध्ये ती काय सोप्यात काय 2 वाजेपर्यंत बाहेरच्या खोलीत येण्याचं कारण नाही. एक साडी विक्रेता सायकलवरनं साड्यांचा ढीक घेऊन आला होता. सकाळी 10 वाजता आमच्या घरात बाहेर अशा साड्या मांडल्या. मी त्याला म्हटलं अरे काय वेडा आहेस काय काही आत्ता आई तुला बघणं शक्य नाही आहे. 2-1 तासानंतर आई आली. ती म्हणाली किती रुपयाच्या साड्या तरी त्या? तर तो म्हटला की 350 रुपयाची साडी. तर तू एक स्त्री म्हणून बार्गेनिंग करताना तू 350ची साडी किती रुपयाला मागशील? 200 पर्यंत की 200ला द्या? थोडं निर्लज्जपणाकडे झुकलीस तर 100. माझी आई म्हणाली 35 रुपयाला देतो. त्यानं ज्या वायू वेगात त्या साड्या गुंडाळल्या आणि तो घेऊन गेला. तर मला स्टॉप ब्लॉकमध्ये म्हणजे त्याचं असं होतं की आत्ता मला चेहरा नसताच तर किती बरं झालं असतं की हे ऐकून घ्यावं लागलं. मला तो स्टॉप ब्लॉकमध्ये तो सायकलवरनं साड्या घेऊन जाताना दिसला. मी म्हटलं अगं आई
350ची साडी तू 35 रुपयाला कशी काय मागू एक शकतेस? शून्यच काढला त्यांनी. कसं काय मागू शकतेस? तर तिचं म्हणणं, हे बघ, पहिली गोष्ट अशी आहे की इतक्या पटकन तो गेला नसता. तिची 2 कारणं होती. ती म्हटली, एक पहिली गोष्ट म्हणजे इतक्या पटकन तो गेला नसता, आणि दुसरी गोष्ट अशी की त्याने दिल्या असत्या तर मी 2 घेतल्या असत्या. ह्याच्यावर आपण काही बोलू शकत नाही का? आपण ऍक्च्युली काहीही बोलू शकत नाही. आणि मग तुला स्थानिक पातळीवर वगैरे आमच्याकडे शहरामध्ये ना एक सेवाभावी मंडळ आहे. तुमच्या ऑफिसमध्ये कोणीतरी कोल्हापूरचं शिवाजी पेठेतली तुमचा जो कलिग आहे त्याला विचार, त्यांना विचार. आपण आता ते सार्वजनिक बाबा ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, सार्वजनिक हे, सार्वजनिक ते. कोल्हापुरात असं एक मंडळ आहे की कुणाच्याही घरामध्ये अचानक ऐन वेळेला जर डेथ झाली, मृत्यू आला, तर कुणी नसेल वगैरे, तर ते तिरडी बांधण्यापासून सगळं सामान घेऊन येऊन खांदा देण्याचं मंडळ आहे ते. आम्ही खांदा देऊ. म्हणजे नावच आहे खांदा देण्याचं मंडळ. त्याचं फार इंटरेस्टिंग नाव आहे. म्हणजे काय त्याला मला त्यांनी कार्ड पण दिलं होतं. म्हटलं, अरे मला का कार्ड देतोस? असं कसं कार्ड देतोस तू? हे कधी कुणी गचकलं तर आम्ही आहोत, ही सर्व्हिस काय आहे? पण असं मंडळ आहे, त्याच्यात त्या कार्ड छापले आहेत, त्याच्या खाली लिहिलंय काय काय सर्व्हिसेस आहेत ते. आणि एक महत्त्वाचं, या जगामध्ये कोल्हापूर हे एकमेव शहर आहे, जगात कुठल्याही माणसानं कुठेही जन्माला यावं, त्यानं मरावं कोल्हापुरातच. कारण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही कोल्हापुरामध्ये तुमचा जर मृत्यू झाला असेल तर तुम्ही अंत्यविधी तुमचा जेव्हा होतो तेव्हा त्याला 1 रुपयाही खर्च नाही. महाराजांनीच त्यावेळेला ते गॅझेटमध्ये ते काय नियम आणि किंवा काय म्हणू त्याला बिल पास केलेलं होतं तेव्हा, आणि ते आत्ताही महानगरपालिकेला मॅन्डेटरी आहे. गेलेल्या माणसाच्या क्रियाकर्माचे पैसे घ्यायचे नाहीत. मोठी गोष्ट आहे खूप. ही नुसती विनोदापुरती नाही आहे, दूरगामी विचार आहे तो. मग ती लाकडं बिकडं किती लागणार आहे वगैरे ते सगळं आहे. शहर आहे संपन्न आहे, ती आणायची, आणि अजूनही आहे ते. तुम्हाला पैसे नाही स्मशानात. मग अशा सर्व्हिसेस आमच्याकडे निघायला काय जाते. इतक्या टेरिफिक सगळ्या वृत्तीची माणसं आहेत. आणि अगं काही गोष्टी अशा आहेत की तुमचे जे लाखो प्रेक्षक जे आहेत त्यांना मी ऐकवण्याच्या परिभाषेतले काही किस्से नाही. कुठली आता अशी कशी भाषा आपण सांगणार. त्यामुळे आमच्याकडे शिव्यांचं एवढं की जाहीर किस्से काय विचारशील मला तू. एका कार्यक्रमामध्ये स्टेजवर बसलेले प्रमुख पाहुणे जे आहेत त्याच्यापैकी एक जण शहरातला प्रतिथीयश डॉक्टर, आणि दुसरा जो आहे तो एका कॉलेजचा प्रतिथीयश प्रिन्सिपल. ते लहानपणापासूनचे मित्र, कॉलेजपासूनचे. अनेक वर्षानंतर एका मंचावर भेटले, सत्कार समारंभ वगैरे, शाल शिरफळ आणि वगैरे. पण त्यांचं खाजगीत जे बोलणं चाललेलं आहे ना ते साधारणतः या धाटणीचं होतं की आयला रांड्याच्या काय तू आयला एवढा मोठा डॉक्टरच्या आयला एवढा हे झाला, लय अफवा पसरवल्या स्वतःबद्दल. तर हा डॉक्टर त्याला म्हटलं की रांड्या तू प्रिन्सिपल झालास वगैरे. अरे पोरांचं कसं होणार या आयला, तू कसं काय रांड्या प्रिन्सिपल झालास रे वगैरे, इतक्या सहज. आणि आता ही शिवी आहे ना, ही शिवी म्हणून आमच्या शहरात दिली जात नाही. प्रेमाने मी जर शहरामध्ये प्रचलित ह्याच्यामध्ये सहज मित्र कोणी आहे तर त्याला म्हणते की काय कसं आहे सर, आणि तर असं जरा औपचारिक विचारलं तर असं गैरसमज होऊ शकतो की हा चिडला आहे, त्याला आपलं काहीतरी आवडलेलं नाही आहे, किंवा हा काहीतरी बिनसलं आहे. पण तेच तुम्ही जायला रांडे होताच कुठं तू, हां मग प्रेम आहे, हे मग नॉर्मल आहे, प्रेमाचं लक्षण आहे ते. आणि गंमत अशी झाली, मी वेगवेगळे सगळे जे काय टेलिव्हिजन ॲक्ट्स वगैरे आणि जे काय सगळे केले त्याच्यामुळे मला आता मी कोल्हापूरचा म्हटल्यानंतर कोल्हापूरची पात्र मला देणारच ना. आता कोल्हापूरचं वैशिष्ट्य बाकी सगळ्यांबरोबर भाषेचं म्हटल्यानंतर शिवीशिवाय काय आहे. तर आपल्याकडं एक परिनिरीक्षण मंडळ वजा सेन्सॉर बोर्ड वजा असा एक भंपकपणा जो आहे ना, त्याच्यामध्ये ते जे म्यूट करणे वगैरे आणि असं जे प्रकार नाही चालत नाही, हे रीडअप करा आणि हे वगैरे,
मी अत्यंत गर्वानं सांगू शकतो, मी दिलेली शिवी कधीही म्यूट वजा एडिट वजा घालवली वजा रिशूट वजा काहीही झालं नाही, आज तागायत नाही. तर एका सिनेमामध्ये ती शिवी आणि हे आल्यानंतर तशी शिवी एका वेगळ्या नटानं दुसऱ्या सिनेमात दिली, तर सेन्सॉरनं ती काढायला लावली. तो म्हटला अहो त्यांनी दिलेल्या आहेत. तर ते अधिकारी म्हटलं नाही नाही ते त्यांना अलाउड आहे. नाही म्हणजे त्यांच्या भाषेत शिवी वाटत नाही आणि त्यांना शोभते ती. आणि आता ती शिवी गॅझेटमध्ये आणून ठेवलेली आहे, मी सेन्सॉर नाही काढू शकत. मग सर पण म्हणजे आता कोल्हापूरचे एवढे सगळे किस्से आहेत, कोल्हापूरचं वातावरणच एवढं मोकळं आणि चिलमधलं आहे, तर ॲज अन ॲक्टर म्हणून घडताना ह्याचा तुम्हाला कसा फायदा झाला किंवा सपोर्ट कसा झाला? काय तू झोपेतनं उठल्यानंतर बाहेर पडताना ना बंद बुद्धी, मंद नव्हे, मंद बुद्धी, मंदपणाच्याही अलीकडची एक बंद बुद्धी असते, तिथपासनं कुशाग्र ह्या लेवलपर्यंतची सर्व माणसं पावलोपावली भेटत असल्यामुळे त्यामुळं अनुभव तुम्ही जरा फिराव बाहेर. मला ना कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो, कुठल्याही शहरात वगैरे, तर मी ते गाडी बिडी वगैरे काय मी उठतो आणि सकाळी चालायच्या निमित्तानं मी त्या नाटकाच्या दौऱ्याला जातो किंवा परदेशी जातो, चालत फिरून येतो. शहर कळतं आपल्याला, शहराची भाषा कळते, माणसं कळतात, त्या दगडी भिंती, शहर काय सांगते, तर तो अवकाश तुम्हाला काय सांगतो, मग ती माणसं सगळी कशी बोलतात, काय काय बोलतात, त्याच्यामुळे छंद हा सगळा. मग ते त्याला माझं घर 101B महाद्वार रोड, अजूनही 101B वॉर्ड पण लिहित नाहीत लोक, 101B महाद्वार रोड, खरा पत्ता आमचा आहे 101B वॉर्ड द्रविड बोळ महाद्वार रोड 416000012. पण 101B महाद्वार रोड या एवढ्या पत्त्यावर पत्र घरी येतात. असं माझं घर एक साधारणतः खूप आधीपासूनचं शहर बसलं तेव्हापासून जे 5 ग्रामस्थ जोशी जे होते त्यातलं एक घर, त्यामुळे ती सेवा वगैरे. मग आपल्या घरामध्ये अशी शतकानुशतक अशी परंपरा आहे, म्हणजे 12 बलुतेदार म्हणू नकोस, हे सगळे आपले सगळे म्हणजे ज्याला विधी असं जे म्हटलं जातं, मग वासुदेव, जोगतीण, मौलवी, सुफी, ते जे मोराचा पिसारा घेऊन झाडूसारखं, झाडू म्हणू नको, मोराचा पिसारासारखं झाडू, आशीर्वाद देण्यासाठी, आणि काळ्या रंगाचा त्यांचा एक जो हे असतो, काय त्याला म्हणजे मोठं असं जे भांड्यासारखं जे असतं ते कशाचं असतं, ते आम्ही बरेच वेळेला घ्यायचो त्यांच्याकडनं. मग हेळवी म्हणू नको, पिंगळे म्हणू नको, अस्वल घेऊन येणारा वगैरे, म्हणजे तो दरवेशी, मदारी, म्हणजे अनेक दशकं आमच्या घरी ते ज्या त्या वेळेला त्या सणाच्या त्या महिन्यामध्ये ते येतात. म्हणजे ती शिदा घेणे, माधुकरी मागणे, किंवा ते की इथं आल्यानंतर आपल्याला, मग आम्हाला लहानपणापासून सवय आहे, जोगतीण आली तर कोणाला तांदूळ द्यायचेत, कोणाला गहू द्यायचेत, कोणाला तूर डाळ द्यायची आहे. एकदा तर आम्ही लहानपणापासून वर्षातनं एकदा तो दरवेशी यायचा अस्वल घेऊन, तुमच्या अंगणात एक अस्वल आलेला आहे, आता मुलांना काय सांग, मग हा अस्वल ह्यानं कुठं ठेवतो, हा कसा बांधतो, कुठे काय करत असेल वगैरे. तर एकदा मी आत्ता जेव्हा मध्ये गेलो तेव्हा तो आला होता, त्याचं म्हणणं की म्हटलं अस्वल कुठे आहे तुझं, तर म्हटलं त्यानंच मला शिव्या घातल्या, अहो सरकारनं प्राणी मिळेल ह्याला काय ते बंद केलेलं, मी अस्वल कुठनं आणणार. पण त्याचं म्हणणं की नाही, अस्वल विस्वल काय नसेल तरी मी येणार आहे, मला तुम्ही वार्षिक जे आहे वर्गणी ती द्यायची आहे. आम्ही खूप मजा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच घेत आलो. आपल्या घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती, त्यामुळे विपुल क्षेत्रातले विपुल लोक कायम लहानपणापासून येत असल्यामुळे मग शेजार पाजार, वाडा, ते आजूबाजूचे नातेवाईक, त्यांच्याकडे येणारे असंख्य लोक, त्या अड्डा आमच्या घरामध्येच. तुला मी गंमत सांगतो, एकदा म्हणजे दरवेशी अस्वल घेऊन येतो तसा तो आत्ता मी जेव्हा गेलो तेव्हा तो दरवेशी नुसताच आला होता पैसे घ्यायला, वर्षातनं एकदा येतोच तू म्हणून. तर मी म्हटलं अरे अस्वल कुठं आहे, तर त्यानं मला एवढ्या शिव्या घातल्या, अहो सरकारनं प्राणी याच्यावर बंदी आणलेली आहे, आता आम्ही काय, आता तुम्ही घरात पोपट बिपट नाही पाळू शकत, ते पेटा बिटा वगैरे सारखं जे भंपक एक कायदा जो आणलेला आहे की सिनेमामध्ये पेटा वगैरे, सिनेमात प्राणी दिसला तर लगेच ते अर्ज भरायचा आणि त्याची परमिशन घ्यायची आणि हे वगैरे. खाताना इकडे चिकन बिकन काय वाटेल ते खातील ते, पण पेटा दिसता कामा नये. आमच्या एका सिनेमामध्ये वटवाघुळं होती, त्याच्याच त्यांनी सर्टिफिकेट आणायला लावलं. आता वटवाघुळं कोणी ट्रेन केलेली आणतं का कधी,
ती VFX मधली होती तरी सुद्धा त्यांचं म्हणणं नाही तुम्ही वटवागळं दाखवलेली आहे. म्हणायचं म्हणजे प्राणी संवर्धन बिवर्धन इकडं कत्तली वगैरे चाललेले आहेत, बंपकपणा आहे सगळा तो. तर तो म्हटला की नाही सरकारने नियम आणलेला आहे की प्राणीबिणी आम्ही पाळू शकत नाही, पण मग मीच कसं जगायचं आहे. तर म्हटलं की नाही असं पण बरोबर आहे. आता तो आला की तो असं काय हे घे पैसे किंवा हे घे तुझं शिदा आणि जा असं नाही ना. तो येणार, तो बसणार, गावाकडं काय झालं त्याच्या, मग ते वेगवेगळी माणसं, त्यांचं बोलणं, त्यांचा ॲक्सेंट, त्यांचा लहेजा, त्यांचे प्रसंग, हे सगळं ऐकताना खूप मजा येते ना. कारण परिसरातले असे असंख्य म्हणजे आता आपल्या घरामध्ये एक सर्व पद्धतीच्या परंपरा सगळ्या अजूनही ठेवल्यात. म्हणजे गोंधळ तो गोंधळी तेव्हापासून म्हणजे आता जो आत्ता गोंधळी येतो ना त्याच्या आजोबांपासनं त्यांचा नातू आता येतो. मग ते संबळ बिंबळ वगैरे वाजणं आणि ती गोष्ट सांगणं, त्यामुळे ह्या सगळ्या परंपरांचा आपल्या जगण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि आमच्या घरात तर म्हणजे मला ॲज अन ॲक्टर मला तर इतक्या विपुल थरातली स्तरातली वर्गातली अनेक वेगवेगळे उद्योग करणारी आणि अशी सगळी माणसं मी लहानपणापासून बघत असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये घरातलं वातावरण. आता माझी आई आणि माझे वडील हे ज्यांच्यामुळं हे सगळं शक्य झालं. म्हणजे आता तू असा विचार करू शकशील का की तू घरी जिकडं बाजार करतेस तर आता कोल्हापुरात दही वगैरे बायका घेऊन येतातच, गावाकडनं दही येतात. आपण सगळं ते पॅक्ट आणि दुकानातनं वगैरे आणतो. आता पण कोल्हापुरामध्ये आजूबाजूच्या 10-15 किलोमीटर परिसरातल्या बायका स्त्रिया दही वगैरे घेऊन येतात ते म्हणतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचं दही. आता ते दही विकणारी बाई ती आईबरोबर घरी गप्पा मारत बसलेले आहेत. त्या म्हणजे आई सांगायची की अगं मी आत्ता आणलेलं तू घरी येऊन देऊन जा. तर त्या बायका मंडईतनं हे वगैरे घरी येऊन बसायच्या. मग त्या गावाकडे आई उगाच चौकशा, गावाकडे कसं काय चाललंय, काय पाणी कसं काय, पोरं किती आहेत आणि कसा संसार चाललाय आणि हे वगैरे. ते बायका बसून एकदम रिलॅक्स व्हायच्या. रिलॅक्स म्हणजे हे. एकदा तर असं झालं की बाहेर एक मोर्चा चालला होता. आपलं घर असं महाद्वार रोडवर असा बोळ आत आहे आणि वाडा आहे. तर मोर्चा चालला होता आणि ही रामायण जेव्हा रामानंद सागरांचं चाललं होतं तेव्हाचं सांगतो. तर तो जो मोर्चा चालला होता तेव्हा दुपारी रामायण आणि ते मोर्चामुळे चुकेल म्हणून काही बायका आपल्या घरात बाहेरच्या सोप्यात 25 बायकांना इथे बघितल्यावर मग मोर्चाला जायचं म्हणून बस ते कुठं आपल्या घरात रामायण बघून त्या गेल्या. मग त्या आमच्या घरामध्ये काही एकदा तर असं झालंय, घरात माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं. तर घरात जॉईंट फॅमिली, माझ्या मधल्या काकूचे माहेरचे, धाकट्या काकूचे माहेरचे आणि इतके सगळे लोक, घरचं म्हणून सुद्धा आमच्याकडे 100 लोक असतातच वगैरे. तर आम्ही एकदा बघत होतो की ही एक जी व्यक्ती आहे 3ऱ्या मजल्यावर जी निवांत झोपलेली, हे नक्की कोणाचं कोणाचे नातेवाईक आहेत. म्हणून मी माझ्या मधल्या काकूला विचारलं, ती म्हणली नाही. तिला वाटलं की धाकट्या काकूच्या माहेरचे, तिला वाटलं नाही. आणि आम्हाला त्या दिवशी माझं हे झालं आणि असं लक्षात आलं कुणाचंही कुणीही नव्हते. एक लग्न घर आहे, खूप लोक आहेत, त्यामुळं कुणी आपल्याला काही विचारतच नाही आहे. त्यामुळे जेवायच्या जेवण, नाश्ता, रात्री झोपायला आलेल्या पाहुण्यांबरोबर ते जे बोलतात त्याच्या गप्पा मारू. 4 दिवस गृहस्थ आपली एक ओळखटी घेऊन निवांत झोपलेत बिपलेत. खाली येऊन मी माझ्या वडिलांना दादांना म्हटलं की अहो एक लग्न घरात एक माणूस नुसताच आपला राहिलेला आहे, त्याला ना विचारलं तू कोण आहेस, काय आहेस, उद्या कुठलं काय, त्यानं काय उचलून नेलं बिलं वगैरे, याची आमच्या घरात काहीही जेवायला बसल्यानंतर मी त्यांना म्हटलं की बघा तरी. तर त्याच्यात आमचे पिताश्री म्हणजे कसे, अरे 70 माणसं जेवतात त्याच्यात एक जेवला म्हणून तुला काय फरक पडतो, तुला कमी पडलंय का. अशा घरात वाढलो मी. मग आमच्याकडे ते कीर्तनकार, प्रवचनकार, सर्व पद्धतीची माणसं घरात येत असल्यामुळे मला माणसांचा प्रचंडपणे एवढा मोठा अनुभवाचा साठा आहे ना. आणि असं जे विचारतात ना की आवडता प्राणी कुठला, तर माझ्या लेखी आवडता प्राणी माणूस हाच आहे. बाकी सगळे प्राणी आहेतच. आणि मग माझ्या वाट्याला परमेश्वर अशी माणसं धाडतो, मी जगणार कसा याची देवाला काळजी आहे. म्हणून तो मला असे पुण्यात मी आत्ता आलो होतो, स्टुडिओत मला जायचं होतं एका. त्या स्टुडिओत गेलो मी, वरनं खाली आलो कारण थोड्या वेळानंतर काम होतं. तर मी
आता समजा ह्या स्टुडिओचा पत्ता समजा मी तुमच्या ऑफिसच्या खाली उभा आहे, तर इथून मला जायचं आहे भरतनाट्य मंदिरपाशी जायचं आहे, तर मी पत्ता टाकणार भरतनाट्य मंदिर, बरोबर. रिक्षावाला आला तो म्हटला OTP, मग मी त्या सुयोग चेंबरला बसलो होतो, त्या सुयोग चेंबरच्या खाली बसलो होतो, तर सुयोग चेंबर बसणं भरतनाट्य मंदिर बुक केली ओला. रिक्षावाला आला, OTP मागितला आणि OTP मागितला, तो म्हटला तुमची जर्नी एंड आहे. कसं काय? तर मी म्हटलं की अरे मी तुझ्या रिक्षात पाय पण ठेवलेला नाही आहे, माझी जर्नी सुरूही झालेली नाही आहे आणि माझी जर्नी उभ्या उभ्याच रस्त्यात कशी एंड झाली, ह्याच्यावर तो माझ्याशी वाद घालायला लागला. तो म्हणा नाही माझ्या ॲपवर तुमची जर्नी एंड दाखवते. म्हटलं फोडून टाकतो तो मोबाईल. आणि इकडे तर मला सांग, एक रिक्षावाला येतो, OTP विचारतो आणि तो सांगतो नाही तुमची जर्नी एंड आहे. अरे हे सांगाल तू कशाला आलास मग तो माझ्याशी वाद घालायला लागला. नाही 27 रुपये तर मला द्यायला लागतील. म्हटलं कशाचे, मी बसलोच नाही, मी पाय पण नाही ठेवला तुझ्या रिक्षात. आता असं जर आता हा प्रसंग मला जर शूट करायचा असेल, मी तो म्हटला की नाही तुम्ही सुयोग चेंबर टाकले. म्हटलं मी इतका बिंडोक मूर्ख माणूस आहे का की मला सुयोग चेंबरला जायचं म्हणून मी सुयोग चेंबरमध्येच उभं राहून सुयोग चेंबरच्याच नावानं मी रिक्षा बुक करेन का? हे बघ लिहिलंय काय हे. तो म्हटला ते मला माहीत नाही. आता अशी माणसं भेटतात का पावलोपावली. हा अगदी आत्ताचा प्रसंग आहे. मग मला हे लिखाणात फार उपयोगी पडतं. आणि असे मी एकदा ना बसमधनं येत होतो आणि मी उन्हाळ्याचे दिवस एशियाडमधनं चाललो होतो. पनवेल ज्याच्यावर अप्रतिम उन्हाळ्याच्या दिवशी द्राक्ष वगैरे अशी घेतली आणि मी खात होतो. तर माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते. ते गप्पा मारता 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 मग कुठे कसं काय वगैरे, आणि त्याने असं माझ्या हातात द्राक्षांच्या बरोबर त्यांनी एक असं द्राक्ष तोडून खाल्लं. बोलता बोलता तसं काय छान वगैरे, आणि ते आणि हळूहळू त्याचा तर मला एक थोड्या वेळानं असा एक फील आला की त्यानं घेऊन आणलेली आहे आणि मी ती द्राक्ष माझ्या हातात घेऊन खातो आहे. तर तो तुम्हाला सांगतो, आणि ते जे होतं ना असं म्हणून तो सगळी द्राक्षाची आणि निम्म्यापेक्षा जास्त, तर आता त्याला कसं थांबवणार आपण. त्यालाही असं झालं की आता एवढं ऊन आणि याला मोह झालेला आहे, त्यात एक खाल्लं की आणखीन खावं असं वाटलं त्याला. हां. आणि अगं बघ तुम्ही ना विनोद सुचण्याच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा भाग काय माहिती आहे का? विनोदी अभिनय म्हण किंवा लिखाण म्हण किंवा काय, तुम्ही स्वतः आनंदी पाहिजे बघ. खरंय. त्याशिवाय विनोद सुचणं वगैरे तो ग्रास नाही करता येत. जेवढी परिस्थिती विदारक तेवढा विनोद उच्च दर्जाचा. त्यामुळे विनोद निर्मिती म्हणजे विनोद घडण्याच्या किंवा दिसण्याच्या किंवा जाणवण्याच्या जागा स्मशानभूमी, हॉस्पिटलचं ICU पासनं वगैरे जेवढं अत्यंत ॲडव्हर्स कंडिशन तिथं विनोद आहे आणि तो असतो, दिसतो. पुण्यात मी एका आमच्या मित्रवर्य त्यांचे वडील गेले होते म्हणून मी त्या भेटायला म्हणून गेलो अंत्यदर्शनाच्या वेळेला. तर पुण्यात विद्युतदाहिनीमध्ये अशी रांगेत आहे की एकेकानंतर ते जाणार आहे. तर एक गृहस्थ पळत पळत आले आणि त्यांना वाटले की आपली भेट चुकेली की काय, म्हणून ते त्या तिरडीपाशी वाकून रडले आणि बडाबडा, आणि कळलं की अरे हे ते नव्हेत आपले पाहुणे. ते सॉरी म्हणाले आणि पुढे गेले. म्हणजे हे खरंच घडलं, हे खरं घडलेलं आहे. शपथ. हा मी बघितलंय डोळ्या देखत. तो एवढा रडला, सॉरी असा आम्ही पुढे गेला. आता हा काय ठरवून नसतो, हा घडतो विनोद आणि तो दिसतो. फक्त तुम्हाला बघता आलं ना, ऑब्झर्वेशन पाहिजे. हां बघता आलं ना, आणि आमच्या नजरेला हे आमच्यासाठी पाठवतातच माणसाशी. आता हे आमच्यासमोर का घडतं, आम्हाला जशी वेडसर माणसं का भेटतात. आता माझ्या घरी ना एक मेड होती, तरुण मुलगी होती एक. तिला मी म्हटलं की मला जरा सफरचंद कापून आणशील का, मी लिखाण करत होतो. एक 20 मिनिटानंतर ती ताक घेऊन आली. त्याच आणि मेड तुम्ही जेव्हा बोलले की मेड होती, त्याच्यातच हसायला आलं होतं. नाही मग एक आणि तरुण मुलगी होती आणि सफरचंद मागितल्यावर कोणी ताक घेऊन येईल का 20 मिनिटानं. तर मला ना मी एक खूप वेळ विचार चक्रात होते की ना सफरचंद आणि ताक ह्याच्यामध्ये एकही व्यंजन समान आहे. माझा एवढा फंबल व्हावा की मी सफरचंद म्हणायला गेलो आणि ताक ऐकू गेले, किंवा असं ह्या व्यक्तीनं काय विचार करून ताक आणला असेल, ह्याच्यात माझा खूप वेळ गेला. की माझं ऐकूच आलं नाही का, मी चुकीचं सांगितलं होतं आणि का मी विसरून गेलो आहे. मी बघतच राहिलो की हे वर्षा तू मी सफरचंद म्हणजे तू ताक का आणलं. मला जाणून घ्यायचं होतं
की ह्याच्यामागची थॉट प्रोसेस काय आहे, असं का झालं असेल. तर थोड्या वेळ ती म्हटली की तुम्ही मागितलं आणि काय नव्हतं सफरचंद वगैरे. म्हटलं काहीतरी तुम्हाला द्यावं म्हणून मी ताक आणलेलं. आणि कसं असतं, अत्यंत बारीक बारीक ह्या गोष्टी असतात ना, ते त्यावेळेला इतर म्हणजे काय असं सोडून दिल्या जाऊ शकतात. पण माझं तसं होत नाही, मला ते लक्षात राहतं. तुम्ही ते टिपून घेतात गोष्टी असं एकदा काय झालं, मी असंच घरी स्वयंपाकासाठी एक बाई आम्ही बघत होतो आणि एक बाई आल्या आणि त्यांना मी सांगत होतो की असं पाहिजे असं पाहिजे, ही अशा पद्धतीचं जेवण आहे, आमटी अशी, तसं 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 तसं. तर त्या म्हटलं भाऊ मी तुमच्याकडे केला आहे स्वयंपाक पूर्वी. म्हटलं कधी कधी आला होता. तर त्या म्हटलं नाही का त्यावेळेला तुमची परिस्थिती बरी नव्हती, असं त्यांनी मला सांगितलं की तो जे की असं काही नाही नाही म्हणजे स्ट्रगलिंग काळामध्ये त्यांनी मला तोंड नाही का त्यावेळेला तुमची परिस्थिती फार बरी नव्हती, त्यावेळेला मी येऊन केलेलं आहे स्वयंपाक वगैरे. आता असं जर समोर आपल्याला सांगितलं, मी इतका हसलो. म्हणजे असा मोकळेपणा पाहिजे. खरंय खरंय. सो सर असा विनोदी अंग किंवा हा मोकळेपणा हा तर तुमच्या अभिनयातून दिसतोच, पण जेव्हा पोस्टर बॉईज सारखा जेव्हा तुम्ही चित्रपट निवडला होता आणि त्याचा विषय जेव्हा तो पिक्चर आला तेव्हा त्या विषयाबद्दलचा खूपच जास्त टॅबू होता, तर तो तुम्ही लगेच स्वीकारला की खूप विचार विमर्श करून आणि मग घेतलं ते कॅरेक्टर? हाऊ वॉज दॅट प्रोसिजर? सिनेमा मी जनरली सिनेमा कुठलाही करताना तो निर्णय घेताना दिग्दर्शकाबरोबर चर्चा आणि स्क्रिप्ट वाचतो. म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे आणि पात्र काय आहे, मग त्याची लांबी रुंदी किती वगैरे किती मोठा वेळ हा मुद्दा नाही आहे. ते पात्र त्या सिनेमात का आहे, ते काय करतं आणि ओव्हरऑल सिनेमाची गोष्ट कशी आहे ते मी बघतो. कारण अनेक सिनेमे असंख्य असतात की नाही याच्यात काय करण्यासारखं नाही आहे किंवा हे नको करायला. तर ते मी आणि समीर पाटील चांगला मित्र, उत्तम दिग्दर्शक, त्याचा पहिला सिनेमा आम्ही एकत्र भरपूर काम केलेलं आहे. तर त्याला मुळात आधी ही कल्पना सुचली याविषयीच अचंबा होता. मग त्याच्यामधलं एकच ट्रिकी काय गोष्ट होती, तो विषय नाजूक नसबंदीसारखा. दिग्दर्शक कसं दाखवतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ती दुधारी तलवार आहे. जरा इकडे तिकडे गेले की ते व्हल्गर होण्याचा चान्सेस खूप होते, अश्लील होण्याचा धोका आहे किंवा अप्रस्तुत होण्याचा धोका आहे. तर पण विषय अत्यंत गांभीर्याचा आहे आणि ही सत्य घटना होती. त्याला जो विषय मिळाला त्याला एका वर्तमानपत्रात एक कात्रण मिळालं होतं की असे सरकारनं म्हणजे खोटे फोटो छापले सरकारी योजनेमध्ये. ती बातमी होती. त्या बातमीवर त्यानं अख्खा सिनेमा एक्सप्लोअर केला आणि ती फक्त खऱ्या घटनेचं म्हणून त्यानं विस्तार केला. मग तो समीर पाटील स्वतः उत्तम वाचन असलेला, उत्तम हुशार आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व, मुद्दा तेवढाच पोचवायचा आहे पण त्याला विनोदाची झालर असल्याशिवाय, मग तो जो विनोद आहे तो इतका नपातुला, इतका एजलाईनवर की मग हे मी मात्र अगदीच बघितलं होतं की हे कुठल्याही पद्धतीनं असंस्कृत होणार नाही. मग मी नुसतं म्हणून उपयोग नाही आहे. दिग्दर्शकाचा अप्रोच तो त्याचा तसा तो म्हटलं की आपल्याला त्या दिशेचं काही करायचं नाही आहे, त्यामुळे एक कानामात्रा वेलांटीसुद्धा त्या दिशेची त्यात असता कामा नये. मग ते जेन्युनली आणि तेवढा विश्वास, त्याच्यावर तेवढा विश्वास. मग बरोबर काम कोण करते तर दिलीप प्रभावळकरांसारखे. मग दिलीप प्रभावळकर, मी, अनिकेत विश्वासराव आणि बाकी असंख्य उत्तम नट मंडळी असल्यामुळे मग कुणी त्याला होकार दिलाय, कोण करतंय, एखादा विषय कोण करते त्याला फार अवलंबून असतं सगळं. तर मला वैयक्तिक बिलो द बेल्ट काहीतरी अश्लील वगैरे माझा प्रांत नाही आहे तो. करेक्ट. ते सुचू किती शकतं पण कशासाठी. मी त्या फंदात म्हणजे नट म्हणून ती एक समाज सभ्यता अपेक्षितच आहे. ती तुम्ही उगाच काहीही किंवा माझा चॉईस नाही आहे तो. पण दृश्य अशी त्यातली जी आहेत तर त्याच्यामध्ये ते दिग्दर्शकाचं अत्यंत त्याच्यावर भान आणि मग जेवढं कॅरेक्टर जेवढं कॉन्फ्लिक्ट जेवढी जास्त, जेवढं क्रिटिकल आहे तेव्हाच विनोद जास्त, तेव्हाच तर अभिनयाला संधी जास्त ना. त्यामुळे तो मास्तर, ते असं झालं फोटो, मग त्याच्या कुटुंबाचं काय झालं असेल किंवा होऊ शकतं आणि ते सगळे सीन्स वाचल्यानंतर ऑब्व्हियसली ते परफॉर्म करताना अत्यंत मजा घेतलेली आहे मी त्याची. आणि त्यावेळेला सुचणं, तो सीन प्रत्यक्ष इम्प्रोवाईज होणं, तो करणं. त्यामुळं एकतर श्रेयस तळपदे त्याचा निर्माता
आणि समीर पाटील दिग्दर्शक आणि टीम उत्तम, त्यामुळं इकडं तिकडं काही त्याच्यामध्ये स्कोप नव्हता. त्यामुळं तो मी घेतला आणि मग तेवढं जिकिरीचं नव्हतं. एक चर्चा केल्यावर कळतं आपल्याला काय म्हणायचं आणि काय, ते मात्र जोखावं लागतं. कारण अनेक सिनेमे काय काय असे ऐकले होते की त्यांचं आणि ठोस म्हणणं होतं की हे असं असं आहे वगैरे. म्हटलं हे नको, हे म्हणजे मी या पद्धतीचा सिनेमातला नट तो नव्हे. तुमचा जॉनरच नाही. जॉनर म्हणणं अशा चॉईस नाही माझा. ओके. म्हणजे अचानक एकदम भोजपुरी सिनेमातल्या अशा सिनेमात आणि हे वगैरे ते असतात ना की उत्तान दृश्य आणि ती भाषा तशी आणि तशा पद्धतीचे हे आपली ओळख निर्माण करायला एवढा जीव काढतो आपण, तिथे कशाला आणि करा. करेक्ट. आणि उद्देश पाहिजे काहीतरी ठोस. मग त्या सिनेमात त्याला म्हणायचं फार चांगला मुद्दा होता, त्याच्यासाठी तो. पण ते काय लोकांना आवडलं हे लोकांचं हे आहे, श्रेय आहे. म्हणजे मी लोकांचेच धन्यवाद. कारण तुम्ही किती काहीही केलं म्हणून नसतं, लोकांनी स्वीकारणं फार गरजेचं आहे. करेक्ट आहे. त्यामुळे लोक, आणि मग तुम्ही योग्य पद्धतीनं केलं की लोक पण योग्य पद्धतीने स्वीकारतात. ती दुहेरी जबाबदारी असते. मग त्याच्या पहिला तुम्ही स्टान्स तुमचा आहे, तुम्ही काय जबाबदारी घेतली आहे, मग लोक स्वीकारतात त्यांना आवडलं की. ओके. सो सर, आता आपण ज्यासाठी खास भेटलो आहोत, तुमचं जे नवीन नाटक येत आहे संयुक्त मानपमान, तर त्याची काय गोष्ट आहे त्याबद्दल थोडंसं सांगा ना. आणि ह्याचं नाव पण हे काय, मला मेन ते गोष्ट संयुक्त मानपमानाची. मी NSDचा विद्यार्थी, मग नाटकाचा इतिहास हा एक आवडीचा विषय. मला सगळ्याच गोष्टींचा इतिहासामध्ये फार हिस्ट्रीच आवडते. सर्व विषयांची हिस्ट्री अभ्यास करायची मौज म्हणून. नाटकाचा इतिहास माझं कामच आहे ते. म्हणजे मी नाट्यक्षेत्रात काम करतोय म्हटल्यानंतर माझं कर्तव्य आहे ते. मग मी मला केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती, त्यावेळेला मी जुन्या सगळ्या काळाचा सगळा अभ्यासाचा माझा तो भाग होता. त्याच्यात अनेक संदर्भ सगळे, त्यापैकी एक महत्त्वाचा, मराठी रंगभूमीला आज 180 वर्ष झाली. देश स्वतंत्र 1947 साली झाला, पण देश स्वतंत्र होण्याच्या 100 वर्ष आधीपासून नाटक केलं. तो माणूस करणारा मराठी होता, लक्षात ठेवा. ते नाटकामध्ये तो 100 वर्षाचा स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास आहे. तर आपण नाट्यप्रयोगाला आपण जेव्हा जातो थिएटरमध्ये, बालगंधर्वला प्रयोग आहे, यशवंतरावला, हां म्हणजे मी आता म्हणजे नावापुरतं बालगंधर्व, गडकरी रंगायतला प्रयोग आहे, विष्णुदास भावेला प्रयोग आहे, अशी जेव्हा केशवराव भोसलेला प्रयोग आहे, ज्या लोकांच्या नावावर थिएटर आहे अशा ठिकाणी जातो, तेव्हा आपली ही माणसं यांची नावं का दिलीत, कोण आहेत ही माणसं. आणि वैभवशाली परंपरा आपली होती वगैरे आपण बोलताना नेहमी म्हणतो. वैभवशाली का, एवढं श्रीमंती त्यावेळची कुठली होती, का तो काळ महत्त्वाचा होता, त्याचा मला खूप चस्का होता. त्याच्यामध्ये एक असं पर्व आहे ते की ललित कलादर्श ही केशवरावांनी निर्माण केलेली कंपनी आणि बालगंधर्वांची गंधर्व नाटक कंपनी, या दोन एका वेळेला त्यावेळेला दोन अत्यंत एकमेकांच्या स्पर्धक कंपन्या होत्या. कॉम्पिटिटर्स, स्पर्धक कंपन्या होत्या. म्हणजे आज मी लोकांना पटकन कळण्यासाठी सांगितलं तर टाटा आणि अंबानी एकत्र येऊ शकतील का? नाही. मर्सिडीज आणि BMW एकत्र येईल का ब्रँड तो? किंवा जिओ आणि एअरटेल कॉम्पिटिटर कंपन्या त्या एकत्र, पेप्सी आणि कोला एकत्र येईल का? ते जसे टोकाचे कट्टर एकमेकांचे स्पर्धक ब्रँड, किंवा आज अगदी उदाहरण काँग्रेस आणि BJP एकत्र येईल का? तुम्ही नाही विचार करू शकत. एकमेकांचे टोकाचे स्पर्धक आहेत ते. तर त्यावेळेला त्या अशा स्पर्धक कंपन्या होत्या. त्यावेळेला बालगंधर्व आणि केशवराव भोसलेंनी एकत्र येऊन काम केलं. तेव्हा मानापमान दोन्ही कंपन्या करायच्या. मग टिळकांचं निधन झालं होतं, त्यामुळे त्यांच्या स्वराज्य फंडासाठी गांधींनी तो फंड जमवण्यासाठी आवाहन केलेलं होतं. आणि अन्य असंख्य त्यावेळेची सामाजिक राजकीय असंख्य कारणं होती ते नाटक करण्याची. त्या दोघांनी एकत्र येऊन का प्रयोग केला, त्याच्या मागची जी गोष्ट आहे ना, ती आपला महाराष्ट्राचा राजकीय सामाजिक आर्थिक व्यक्ती म्हणून आणि विचार म्हणून त्या संघर्षाचं ते नाटक आहे. ती गोष्ट, ते का एकत्र आले
ते त्याचं नाटक आहे. कसे एकत्र आले. मग प्रेक्षकांना मी उदाहरण म्हणून सांगतो की त्यावेळेला नाटकाचा दर 1921 साली 4 आणे 8 आणे 1 रुपया 2 रुपये 3 रुपये आणि 5 रुपये असा नाटकाचा दर होता. हायेस्ट तिकीट किती रुपयाचं आहे आता? 5 रुपयाचं आहे. केशवराव भोसले आणि बालगंधर्व हे त्यांनी एकत्र येऊन केलेला मानाचा प्रयोग, संयुक्तपणे प्रयोग, त्याचं तिकीट होतं 100 रुपये. सोनं 15 रुपये तोळा होतं. हायेस्ट तिकीट 5 रुपये. इथे या दोघांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयोगाचं हायेस्ट तिकीट 100 रुपये. 15 रुपये तोळा सोनं होतं तेव्हा 100 रुपयाचं तिकीट होतं. आणि त्यावेळेला त्या एका प्रयोगाचं उत्पन्न 16,800 झालेलं आहे. आज तुम्ही या कॅल्क्युलेशननं आज 500 रुपयाचं मोठं तिकीट आहे. त्या 5 रुपयाचं जर 100 रुपये तिकीट असेल तर आजच्या या 500चं 1 लाख रुपये तिकीट असलं पाहिजे आरामात. मग त्या 100 रुपयाचं हायेस्ट बुकिंग 16,800 असेल तर आजच्या 1 लाखाचं किती व्हायला पाहिजे? कैक करोडांमध्ये. आजच्या 16 कोटीच्या वर व्हायला पाहिजे हे एका नाटकाचं उत्पन्न. आणि मी सोन्याच्या भाषेत सांगतो, 16,800 रुपये बुकिंग झालं तेव्हा 15 रुपये तोळा सोनं होतं. 16,800 भागिले 15 म्हणजे तेवढे तोळे सोनं झालं. बरोबर. हो. आज 70,000 रुपये तोळा आहे. तेवढ्या तोळ्याला गुणून मला दाखवा जरा काय होईल ते. सर नको मॅथ्सकडे जायला. मॅथ्सकडे नाही, म्हणून मी गंमत सांगतो की मग यांची गायकी अशी का उच्च होती, असं का, म्हणजे हे 2 दिग्गज स्टार का होते? ते एकत्र येण्यामध्ये 2 टोकाच्या विचारसरणी किंवा गट किंवा माणसं एकत्र येताना कुठले संघर्ष उभे राहतात. मग त्याला ना तुम्ही आज ते नाटक बघताना तुम्ही आजचं कुठल्याही 2 कॉम्पिटिटिव्ह संस्था, 2 राजकीय गट, 2 राजकीय पक्ष, 2 कुठल्याही पद्धतीचे संघ, याला तुम्ही क्षणोक्षणी ताडू शकता. पण तुमची उद्दिष्ट जेव्हा उदात्त असतील तेव्हा सगळ्या पद्धतीवर कशी मात होऊ शकते, कशा अडचणी आल्या, मात कशी केली. आणि म्हणून तो एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. आणि तो इतिहासाचा असा एक तो क्षण आहे ना, त्याला रिव्हिजिट करणं. आणि त्यानिमित्तानं लोकांना उत्कृष्ट गायकी आहे नाटकामध्ये. अप्रतिम तुम्हाला लाईव्ह गाणी ऐकायला मिळणार आहेत. उत्तम पद्धतीची गोष्ट अभिराम भडकमकर यांनी ते लिहिलेलं आहे. मी डिरेक्ट केलेलं आहे. नाट्यसंपदा कलामंचसारखी संस्था ते प्रोड्यूस करते आहे. प्रदीप मुळेंनी त्याचं नेपथ्य केलं आणि कौशल इनामदारनी त्याचं पार्श्वसंगीत केलेलं आहे. या नाटकातले प्रमुख भूमिका केशवराव भोसले आणि बालगंधर्व. वाव. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला खाडीलकर, बखलेबुवा, गणपतराव बोडस ही माणसं दिसणार आहेत त्याच्यात. आणि आत्ताच्या प्रेक्षकांना ज्यांनी जे आता 60-70 आहेत त्यांनी बालगंधर्वांना पाहिलंय किंवा ऐकलंय किंवा त्यांना रिव्हिजिट आहे. आजच्या नवीन पिढीला एक्झॅक्टली आपण ऐकतो तर काय बाबा होतं ते कळण्यासाठी आहे. त्यामुळे तो एक नॉस्टॅल्जी आहे. का परंपरा एवढी श्रीमंत होती, भव्य होती, का अशी उदात होती, का अजूनही त्याचं गारूड आहे. आजच्या पिढीच्या लोकांना 100 वर्षानंतर तो क्षण आज आम्हालाही का सांगावा असा वाटला आहे आणि तो का लोकांनी पाहायचा आहे, याचं मनोरंजन तुम्हाला 100% मिळणार आहे. त्यामुळे मराठी असण्याचं आपल्या भाषेबरोबर आपण मराठी माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये नाटक आहे. हो. हे मराठी सिनेमा न पाहिलेला माणूस मिळेल, पण नाटक न पाहिलेला तुम्हाला माणूस मिळणार नाही. त्यानं कधी ना कधी ती शाळेत केले, कॉलेजमध्ये केले, गॅदरिंग केले, पाहिलंय नसेल केलेलं. मग एवढी 180 वर्षाची परंपरा आहे भारतामध्ये. आणि ती मराठी माणसाच्या रक्तात नाटकाचा गुण आहे तो. तर ही परंपरा एवढी का, कशी? आणि मग त्या प्रवासातले असे असंख्य मैलाचे दगड आहेत, असंख्य अप्रतिम इतिहास आहे. आणि हा एक असा संघर्षाचा हे आहे ना, तो रिव्हिजिट तो आम्हाला प्रेक्षकांना दाखवायचा आहे आणि तो तुम्ही आवर्जून बघायचा आहे. तो असं ते नाटक आहे. त्यामुळे तो जरा त्याच्यात सर्व पद्धतीचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते नाटक. म्हणून ते नाटक आत्ता करायला घेतलेलं आहे. ते नाटक तुम्ही आवर्जून नाटक पहा. तुम्हाला मजा नाही आली तर नाव बदलून ठेवेल. तर सरांनी सांगितलंच आहे की जर का तुम्हाला मजा नाही आली तर नाव बदलण्याची वेळ सरांवरती येणार नाही. तर मी आपल्या सगळ्या बोलभिडूच्या प्रेक्षकांना
विनंती करते की प्लीज तुम्ही हे नाटक थिएटरमध्ये म्हणजेच नाट्यगृहात जाऊनच बघा. आणि सर थँक्यू सो मच, तुम्ही आलात. खूप छान वाटलं, खूप मजा आली. खरंच कमालीच्या गोष्टी तुम्ही किस्से सांगितलेत. थँक्यू सो मच. बोल भिडूच्या सर्व प्रेक्षकांनाही मी तुमचे आभार मानतो. प्रेक्षक वर्ग तुमचा विपुल आहे आणि माझी एक रंगकर्मी म्हणून कळकळीची विनंती, आणि मी जे काय बोललो असेल त्याचे जर काही चुकलं बिकलं माफ करा मला बस. येस, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.